नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज गणित भाग 2 वरची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 स्पष्टीकरणासह सोडून पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 फर्स्ट जो असतो त्यातील ए जो सब क्वेश्चन आहे त्यात 4 MCQ आहेत. पहिला MCQ विचारात घेऊया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. खालील काही टेस्टच्या लिस्ट दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणती सिमिलॅरिटी टेस्ट नाही असं विचारलेलं आहे. पहिली टेस्ट आहे AAA, म्हणजे ज्याला आपण सिमिलॅरिटी टेस्ट AA सुद्धा म्हणतो, SAS सुद्धा म्हटलं जाते. ही सुद्धा सिमिलॅरिटी टेस्ट आहे. SAA आणि SSS ह्याच्यामध्ये C नंबरची जी लिस्ट आहे किंवा टेस्ट दिसते इथं आपल्याला, तुम्हाला टेस्ट माहीत असेल सिमिलॅरिटीच्या, तर त्यापैकी AAA किंवा आपण त्याला A म्हणतो, SAS आहे आणि SSS आहे. परंतु SAA ही टेस्ट सिमिलॅरिटीची नाही आहे, ही कॉन्ग्रुएन्सीची टेस्ट आहे. त्यामुळं ही सिमिलॅरिटीची टेस्ट नसणार आहे. ऑप्शन नंबर C हे याचं आन्सर असणार आहे. याच्यात कॅल्क्युलेशन असं टाईप काही नव्हतं, फक्त एक इन्फॉर्मेशन टाईप असला MCQ होता हा. दुसरा MCQ पहा. If ABC are the sides of triangle and a square plus b square equal to c square, name the type of triangle. प्रश्न सोपा आहे. जर एखाद्या त्रिकोणाच्या 3 बाजू ABC असतील आणि जर 2 बाजूच्या वर्गाची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या वर्गासोबत इक्वल येत असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे. आपल्याला माहीत आहे पायथागोरसचा कॉन्व्हर्स जर आपल्याला थेरम माहीत असेल त्यानुसार त्रिकोणामध्ये जर एखाद्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजा एवढा येत असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. म्हणून याची ऑप्शन नंबर C हे आन्सर असणार आहे, राईट अँगल ट्रायंगल. तिसरा MCQ विचारात घ्या. इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD, ट्वाइस द मेजर ऑफ अँगल A is equal to the thrice the measure of angle C, then find the measure of angle C. आता हा कॅल्क्युलेशन टाईप आहे. थोडी इथं रफमध्ये मी स्पष्टीकरण सांगतो, ते लक्षात घ्या. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दिला आहे. समजा हा तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, ABC आणि D. तर आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची एक प्रॉपर्टी माहीत आहे, थेरम माहीत आहे, तो की अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. म्हणजे Aचा हा C हा अपोजिट अँगल म्हणतो, म्हणून अँगल A अधिक अँगल C बरोबर 180 असायला पाहिजे, थिअरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल यानुसार. मग हे तर लिहिलं आपण थेरमनुसार. परत दिलेली कंडिशन काय, ट्वाइस द मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू थ्राइस द मेजर ऑफ अँगल C. ट्वाइस द मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू थ्राइस द मेजर ऑफ अँगल C. म्हणून ह्या कंडिशनला आपल्याला ह्याच्यात यूज करायचं आहे. आता इथे यूज करूया तर काय होईल पहा. हे अँगल Aला मी असं लिहू शकतो परत 3/2 अँगल C. तर इथं ठेवल्यावर अँगल Aच्या ठिकाणी लिहिलं आहे 3/2 अँगल C प्लस अँगल C इक्वल्स टू 180. अँड सिम्प्लिफाय करायचं. 3/2 मीन्स 1.5 प्लस 1 that is 2.5, that is 5/2 C equal to angle C equal to 180. आता सिम्प्लिफिकेशन करा. 5 नाही तर 180ला भाग देऊया आपण. 5 ते 15 उरले 3, 30 झाले. 5 × 30 आणि 2 इकडे गुणाकारात गेला. अँगल C इक्वल्स टू 2 गुणाकारात 36 गुणिले 2 72 डिग्री. अँगल Cचा आन्सर आहे पहा, ऑप्शन नंबर B हे आन्सर असायला पाहिजे. मेजर ऑफ अँगल C इज 72 डिग्री. विद्यार्थी मित्रांनो, इथं लक्षात घ्या, मी अँगल Aची किंमत काढून इथं सबस्टिट्यूट केलेली आहे या समीकरणामध्ये. का सबस्टिट्यूट केलं आहे मी Aलाच, तर मला अँगल Cचं माप विचारलं होतं, म्हणून Aची किंमत ही सबस्टिट्यूट केल्या गेली. Cच्या स्वरूपात दोन्ही अँगल लिहिल्या गेलेत, म्हणून आपल्याला Cची किंमत मिळालेली आहे इथं, हे लक्षात घ्या. पुढचा MCQ पाहूया. 4 नंबरचा MCQ पाहूया. ट्रिग्नॉमेट्रीवर आधारित आहे हा. sin² θ + cos² θ इक्वल्स टू क्वेश्चन मार्क आहे.
ही तर आयडेंटिटीच आहे, आपल्याला माहीत असावं. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय येत असते 1. जे 3 आहेत फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ, हे तिन्ही इन्फॉर्मेशन बेस्ड MCQ होते. आणि हा 3 नंबरचा जो MCQ होता हा कॅल्क्युलेशन बेस्ड MCQ होता. क्वेश्चन फर्स्ट ए इथं पूर्ण होतो. क्वेश्चन 1B स्टार्ट करूया. त्यातील पहिला प्रश्न विचारात घ्या. डायग्राम दिलेली आहे इथे आणि संबंधित काही माहिती दिली आणि इथं आपल्याला फिल करायला सांगले तिथं असलेले ते 2 बॉक्स. इन द फिगर अँगल ABC इज 90 डिग्री अँड BD इज परपेंडिक्युलर ऑन साईड AC. आकृतीमध्ये सर्व काही आपल्याला दिसतंय स्पष्ट. अँड A', D', C म्हणजे बिटवीनच दिलेला आहे की D हा पॉईंट A आणि Cच्या मध्ये आहे. देन बाय द थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन BD स्क्वेअर इक्वल्स टू डॅश इंटू डॅश. जिओमेट्रिक मीन थेरम हा प्रश्नसुद्धा इन्फॉर्मेशन बेस्ड आहे. जिओमेट्रिक मीन थेरम माहीत असावा आपल्याला. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला लिंब हा त्या कर्णाचे जे 2 भाग होतात त्याचा भूमितीमध्ये असतो, म्हणजे जिओमेट्रिक मीन असतो. तुम्हाला जिओमेट्रिक मीनचा अर्थ अगोदर समजून सांगतो, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. एका संख्येचा वर्ग हा दुसऱ्या 2 संख्येच्या गुणाकारा एवढा येत असेल तर ही संख्या या दोघांसाठी जिओमेट्रिक मीन बोलली जात असते. म्हणजे B इज जिओमेट्रिक मीन ऑफ A अँड C. म्हणून इथं गुणाकारात 2 आपल्याला ब्लँक स्पेस दिलेले आहेत लिहिण्यासाठी. मी आता थेरम वाचला तुमच्यासमोर. जिओमेट्रिक मीन थेरम काय होता? इन अ राईट अँगल ट्रायंगल परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन हायपोटेनस इज अ जिओमेट्रिक मीन ऑफ दी 2 सेगमेंट्स इंटू विच द परपेंडिक्युलर डिवाइड्स दी हायपोटेनस. मग हा परपेंडिक्युलर जो पल्ला इथं AC या डायगोनलवर, त्याचे जे 2 तुकडे झालेत, कोणते 2 तुकडे झालेत बघा, पार्ट झालेत. AD एक पार्ट झाला आहे आणि DC एक पार्ट झाला आहे. तर हा जो परपेंडिक्युलर असतो हा या 2 तुकड्यांचा जिओमेट्रिक मीन असतो हा, असं या थेरमनुसार स्पष्ट होते. तर या ठिकाणी ब्लँक स्पेस काय येतात पहा. BD स्क्वेअर इक्वल्स टू या 2 तुकड्यांचा जिओमेट्रिक मीन इथं सांगल्यासारखं मी आत्ता, तर या दोघांचा गुणाकार यायला पाहिजे. इथं 2 तुकडे कोणते येतील ते AD आणि दुसरा एक तुकडा येईल तो DC. हा पहिला प्रश्न इथं पूर्ण होतो. त्यातील दुसरा प्रश्न पाहूया. इन अ सर्कल द मेजर ऑफ मायनर आर्क इज 60 डिग्री. व्हॉट इज द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मेजर आर्क. मायनर आर्कचं माप दिलेलं आहे 60, तर त्याचा करस्पॉन्डिंग मेजर आर्क विचारलेला आहे. बेसिक फॉर्म्युल्यावर आधारित हा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मायनर आर्क आणि मेजर आर्क यांचे मेजरमेंट कसे काढायचे याच्यावर आधारित असलेला प्रश्न आहे. मेजर ऑफ मेजर आर्क हा एक फॉर्म्युला आहे, आपल्याला माहीत असावा. 360 मायनस मेजर ऑफ मायनर आर्क हा फॉर्म्युला आहे संबंधित. मेजर आर्क काढण्यासाठी करस्पॉन्डिंग मेजर आर्क काढायचं असेल तर 360 डिग्रीमधून मायनर आर्कला सबट्रॅक्ट करा. 360 का? कारण की पूर्ण सर्क्युलर मेजर असते 360, म्हणून 360 मायनस मायनर आर्कचं मेजर दिलेलं आहे आपल्याला 60. तर ही वजाबाकी कवर करा. 300 डिग्री इज अ मेजर ऑफ, देअरफॉर मेजर ऑफ corresponding major arc is 300 डिग्री. हा सेकंड प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. तिसरा प्रॉब्लेम पाहूया. इफ साइन अल्फा इक्वल्स टू कॉस बीटा देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा. आपल्याला दिलं आहे बघा, साइन अल्फा इक्वल टू कॉस बीटा दिलं आहे. ह्याच्याहून लक्षात घ्या साइन आणि कॉसच्या कोणत्या अँगलसाठी किमती साइन आणि कॉसच्या इक्वल येतात हे लक्षात घ्यायचं आहे. तर आपल्याला विचारले काय, तर अल्फा आणि बीटा ह्या अँगलची बेरीज विचारलेली आहे. यासाठी आपल्याला एक बेसिक रिलेशन इथं माहीत असणं आवश्यक आहे, ते मी इथं लिहित आहे, लक्षात घ्या.
साईन अल्फा, मी अल्फाच्या स्वरूपात लिहित आहे तो फॉर्म्युला. साईन अल्फा इक्वल्स टू कॉस 90 मायनस अल्फा. पुस्तकात तुम्हाला हा फॉर्म्युला थिटाच्या स्वरूपात पाहायला मिळेल. साईन थिटा इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. या फॉर्म्युल्याचा विचार केला तर वापर केल्यावर आपल्याला असं लक्षात येतं, मी कॉस बीटा ही किंमत ठेवणार आहे साईन अल्फाच्या जागी. या साईन अल्फाच्या जागी मी आता लिहित आहे बघा कॉस बीटा इक्वल्स टू हा कॉस 90 मायनस अल्फा. तसाच बोथ साईड कॉस कॉस कॅन्सल केला आहे, फंक्शन आहे ते. सो इथे मिळते आपल्याला बीटा इक्वल्स टू 90 मायनस अल्फा. आणि तर मग अल्फाला इकडं पाठवा ट्रान्सपोर्टेशनमध्ये, तर अल्फा निगेटिव्हचा इकडे येऊन पॉझिटिव्ह होईल. दॅट इज अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 90. आपल्याला किंमत मिळते याची काय, अल्फा प्लस बीटाची. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे जर स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात येत नाही आहे, पुस्तकात शोधा हा फॉर्म्युला आहे का. जर लक्षात येत नसेल तर मी तुम्हाला दुसऱ्या एका पद्धतीनं याचं स्ट्रक्चर सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला ते लक्षात येते का पहा. आपल्याला टेबल्स माहीत आहे, ट्रिग्नॉमेट्रीच्या स्टँडर्ड अँगलसाठीचा टेबल 0, 30, 45, 60 या विशिष्ट अँगलसाठी असलेला टेबल जर माहीत असेल, साईन आणि कॉससाठीचा तो टेबल जरा आठवण करा. मी याला असं लिहून पण दाखवू शकतो तुमच्यासाठी. पहा लक्षात येते का आपल्या. साईन 0ची अँगल साईन 0 डिग्रीची किंमत काय आहे. साईन 0ची किंमत 0 आहे आणि कॉस 90ची किंमत काय आहे, 0 आहे. ह्याच्यावरून काय लक्षात येते बघा, साईन 0 डिग्री आणि कॉस 90 डिग्रीची किंमत इक्वल आली. आपल्याला त्यांनी इक्वल दिलं आहे. साईन अल्फा इक्वल टू कॉस बीटा. हे झालं माझ्यासाठी अल्फा आणि हा झाला बीटा. एक लक्षात घेतलं. हे 0 आणि 90साठीच नाही आहे, तुम्ही दुसरा अँगल जरी घेतला. आता मी साईनचा दुसरा अँगल घेतो पहा. साईनसाठी साईन 30 डिग्री जर घेतला टेबलनुसार माहीत असलेला 1/2 येतो. आणि कॉस 60 चेक करा काय येतो, 1/2च येतो. परत एकदा आणखीन घेतला, सपोज आपण साईन 45 जर घेतला तर 1/√2 येतो. मी अशाच किमती घेत आहेत की ते इक्वल व्हॅल्यू मिळणार आपल्याला त्याच्या साईनच्या आणि कॉसाठी. डिफरंट अँगलला सेम व्हॅल्यू 1/2 1/2. इथं पहा साईन 45 घेतला आहे तर 1/√2, तर इथंही घेतो पहा 1/√2च यायला पाहिजे किंमत, इक्वल यायला पाहिजे. तर मग इथंही किती असायला पाहिजे, 45. मग हे एवढ्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्यावर देअरफॉर फ्रॉम दिस वी कन्क्लूड दॅट हे झाले अल्फा बीटा. हे इथं आहे अल्फा बीटा, इथंही ऑब्झर्व करा अल्फा आणि हा बीटा आहे इक्वल व्हायलेत नाही. साईन 0 इक्वल्स टू कॉस 90. परत ह्या सेकंडवरून काय लक्षात येईल आपल्याला, साईन 30 इक्वल्स टू कॉस 60 अँड साईन 45 इक्वल्स टू कॉस 45. मग आता हे दिलेल्या गिवननुसार ऑब्झर्व केलं तर गिवनमध्ये काय दिलं होतं आपल्याला, साईन अल्फा इक्वल टू कॉस बीटा दिलं होतं. इथं आहेत बघा सगळे स्ट्रक्चर तसे मेंटेन केले. दस वी कॅन कन्क्लूड दॅट फ्रॉम दिस दॅट इज साईन अल्फा इक्वल्स टू कॉस बीटा. आणि या सगळ्या अँगलसाठी आपण आता जर विचार केला, यावरच्या तिन्ही रिलेशनसाठी आपण विचार केला, तर इथं आपल्याला एक ऑब्झर्वेशन दिसून येते काय, की अल्फा प्लस बीटा काय मिळत आहे बघा. तर फॉर अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू प्रत्येक केसमध्ये वरच्या, प्रत्येक तिन्ही रिलेशनमध्ये वरच्या ऑब्झर्व केलात तर अल्फा आणि बीटाची किंमत ऑब्झर्व केलात तर अल्फा प्लस बीटाची किंमत दॅट इज डेफिनेटली 90 डिग्री येत आहे. 0 + 90 90, 30 + 60 90च येतो, 45 + 45 90च येतो. असंही तुम्हाला लक्षात घेता येईल ते समीकरण. नसेल तर हे तर व्यवस्थित लिहिलेलंच आहे, फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक होतं आपल्याला. पुढचा प्रश्न पाहूया. फर्स्ट बी मधील शेवटचा म्हणजे चौथा प्रॉब्लेम पाहूया. इफ ट्रायंगल MNO इज सिमिलर टू ट्रायंगल PQR देन राईट दी प्रोपोर्शनॅलिटी ऑफ इट्स करस्पॉन्डिंग साईड. करस्पॉन्डिंग साईडची प्रोपोर्शनॅलिटी लिहायला सांगितली. ट्रायंगल दिलेले आहेत सिमिलरमध्ये आपल्याला. सुरुवात करतोय पहा. ट्रायंगल MNO इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. सिमिलर आहेत
देअरफोर करस्पॉन्डिंग साईड फर्स्ट टू लेटर घ्या इथले MN, तर इथले फर्स्ट टू लेटर्स घ्यायचे आहेत कारण की ते करस्पॉन्डिंग व्हर्टायसेसमध्ये मांडलेले गेलेले आहेत. परत लास्ट टू लेटर्स घ्या NO आणि इथले लास्ट टू लेटर्स घेतले तर QR, हे एक झालं. अँड फर्स्ट अँड लास्ट, फर्स्ट लेटर अँड लास्ट लेटर दॅट इज MO, इथलंही फर्स्ट अँड लास्ट लेटर घ्या PR. हे काय असतं आपण हिला शॉर्टमध्ये करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल असं लिहितो. तिने आपल्याला फक्त लिहायला सांगितलं होतं राईट द प्रोपोर्शनॅलिटी ऑफ करस्पॉन्डिंग साईड, ते आपण इथं लिहिलेलं आहे. हा प्रश्न इथं पूर्ण होतो. क्वेश्चन 2A स्टार्ट करूया. यामध्ये आपल्याला 2 ॲक्टिव्हिटी पूर्ण करायच्या असतात. त्यातील पहिली ॲक्टिव्हिटी विचारात घ्या. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू प्रूव्ह दॅट 3, 5, 4 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. 3, 5, 4 हे जे ट्रिपलेट दिलं ते पायथागोरियन ट्रिपलेट प्रूव्ह करायचं आहे आपल्याला इथं. पुढे लक्षात घ्या. इन अ ट्रायंगल इफ डॅश ऑफ अ लार्जेस्ट नंबर is equal to the sum of square of remaining two numbers, then the group of these three numbers is called Pythagorean triplet. इथं डेफिनेशन सांगली आहे आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेटची. जर एखाद्या ट्रिपलेटमध्ये द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर, इथं शब्द काय असायला पाहिजे, लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर, म्हणून ही रिकामी जागा असायला पाहिजे. बघा स्क्वेअर शब्दानं भरलेली इथं वर्ड आहे स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर्स. बरोबर आहे. लार्जेस्ट नंबरचा वर्ग हा उरलेल्या 2 अंकाच्या बेरजे एवढा येत असेल तर ते 3 अंक तिथं पायथागोरियन ट्रिपलेट बोलले जातात. इन दी नंबर्स 3, 5, 4 द लार्जेस्ट नंबर इज डॅश. कोणता नंबर लार्जेस्ट वाटतो तुम्हाला इथं 5, मग त्याचा स्क्वेअर घेतला आहे बघा. 5 स्क्वेअर इक्वल्स टू, आता इथं काय लिहावं लागेल आपल्याला, त्या रिमेनिंग नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन लिहावं लागेल. इथे बघा इथं लिहावं लागेल मला रिमेनिंग नंबर आहे 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. ठीक आहे. किंवा या ठिकाणी आपण त्याचं कॅल्क्युलेशन लिहिलं तरी चालेल कारण की पुढे इथं 3 स्क्वेअर प्लस डॅश स्क्वेअर दिलं आहे ऑलरेडी काढून. मग आपण इथं 5 स्क्वेअर्स लिहून घेऊया. खाली काय दिले पहा, 5 स्क्वेअर इक्वल्स टू डॅश दिले म्हणजे 5चा वर्ग विचारला आहे आपल्याला. इट इज 25 अँड रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरची बेरीज दाखवली आहे. बघा इथं प्लसचं चिन्ह आहे. रिमेनिंग 2 नंबर कोणते उरले, 5 सोडल्याच्या नंतर 3 आणि 4. 3 स्क्वेअर आहे तर इथं कशाला स्क्वेअर असायला पाहिजे, रिमेनिंग नंबरमध्ये उरलेला होता 4ला स्क्वेअर असायला पाहिजे. 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर 9 प्लस 16 25 येत आहे. म्हणून हे दोन्ही काय व्हायले इक्वल व्हायलेत. म्हणून लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर हा रिमेनिंग नंबरच्या स्क्वेअरच्या बेरजेवढा येतो. म्हणून तो ट्रिपलेट हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे. आपल्याला इथं 3-4 बॉक्स ब्लँक दिले होते ते इथं आपण पूर्ण केलेले आहेत. पुढची ॲक्टिव्हिटी पाहूया. 2 नंबरची ॲक्टिव्हिटी विचारात घ्या. आकृती दिलेली आहे इथं. इन अ सर्कल विथ सेंटर B, आर्क APC, हा आर्क दिलेला पहा, लक्षात येतो का, हा आर्क कॉन्ग्रुएंट आहे आर्क DQE ला. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू प्रूव्ह कॉर्ड AC कॉर्ड आणि DE हे जे 2 कॉर्ड आहेत त्यांना आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचं आहे. आन्सर लक्षात घ्या खाली. इन ट्रायंगल ABC अँड DBE या 2 त्रिकोणामध्ये साईड AB इज कॉन्ग्रुएंट टू साईड BD असं दिले. AB ही साईड BDला कॉन्ग्रुएंट आहे. AB ही साईड BDला कॉन्ग्रुएंट दिलेली आहे. आता हे 2 इक्वल होण्याचं कारण इथं ब्लँक दिलेलं आहे, ते कारण लक्षात घ्या. याचं कारण काय असू शकते, वर्तुळाच्या केंद्रापासून काढलेल्या ह्या साईड आहेत म्हणून ह्या काय असायला पाहिजे, रेडाय ऑफ सेम सर्कल. इथं कारण असायला पाहिजे रेडाय ऑफ सेम सर्कल. हे याचं कारण झालं, हे 2 साईड इक्वल होण्याचं. परत आणखीन एक साईड दिले बघा, साईड डॅश इज कॉन्ग्रुएंट टू साईड BE आणि परत सांगले कारण रेडाय ऑफ सेम सर्कल. आता BE ऑब्झर्व केला तर BE म्हणजे इथं पहा, मी इथं मार्किंग केले
2 लाईन्सने इंडिकेट केलं आहे. तर परत मी मार्किंग करतो या BEवर. आता त्रिकोणाच्या 2 बाजू आहेत. परत BE एक साईड आहे जी की इथं रेड आहे म्हणून कारण सांगितलं आहे. तर या त्रिकोणाची कोणती बाजू ही रेडियस होऊ शकते, तर ती उरलेली आहे BC. म्हणून या ठिकाणी असायला पाहिजे, या ब्लँक स्पेसमध्ये नाव BC असायला पाहिजे. परत अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DBE असं दिलं आहे. कारण लिहू ना इथं मेजर ऑफ कॉन्ग्रुएंट आर्कचं मेजर आहे. मेजर ऑफ आर्क मीन्स त्यानं बनवलेले सेंट्रल अँगलचं मेजर असते. आणि जर आर्क कॉन्ग्रुएंट असेल त्याचे करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगलसुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून ते लिहिले इथं मेजर ऑफ सेंट्रल आर्क म्हणून, कॉन्ग्रुएंट आर्क म्हणून. देअरफॉर आता इथं काय बनते बघा, साईडची एक पेअर मिळाली, साईडची आणखीन एक पेअर मिळते आणि एक अँगलची. म्हणून ह्या 2 त्रिकोणाला एका टेस्टनुसार आपल्याला इथं कॉन्ग्रुएंट दाखवलेलं आहे. बघा नीट लक्ष द्यायचं विद्यार्थी मित्रांनो, काय दाखवलं आहे ते, कॉन्ग्रुएंट दाखवलं का सिमिलर दाखवलं ते नीट समजून घेत राहा, ऑब्झर्वेशन करत राहा. कारण की चुकूनही आपण कदाचित एखाद्या वेळेस सिमिलॅरिटीची टेस्ट लिहून टाकतो. वेगवेगळ्या टेस्ट आहेत त्यांच्यामध्ये काही, त्यामुळं लक्षात घ्यायचं आहे की इथं काय दाखवलं गेलं, सिमिलॅरिटी आहे की कॉन्ग्रुएन्सी आहे. ते इथं आहे कॉन्ग्रुएन्सी दाखवले ट्रायंगल्स, या 2 ट्रायंगलमध्ये. आता टेस्ट कोणती बनते ऑब्झर्व करा. 2 साईड आणि त्याच्यामध्ये हा इन्क्लूड झालेला अँगल आहे. हा अँगल बोललो त्यांनी पहा इथं ABC, हा ABC आणि DBE ह्या 2 म्हणजे साईड अँगल साईड ही टेस्ट इथं पूर्ण होतं. म्हणजे इथं टेस्ट नाव यायला पाहिजे SAS ही टेस्ट. आणि शेवटचं ब्लँक स्पेस विचारात घ्या. कॉर्ड AC इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड DE. आता हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले SAS टेस्टनुसार. त्याच्या करस्पॉन्डिंग साईडसुद्धा म्हणजे फर्स्ट अँड लास्ट लेटर ऑब्झर्व करा. फर्स्ट अँड लास्ट लेटर इथेच घ्या, फर्स्ट अँड लास्ट लेटर हे दोन्हीसुद्धा काय होतील, कॉन्ग्रुएंट होऊन जातील. मग याचं कारण काय, करस्पॉन्डिंग साईड ऑफ कोणते ट्रायंगल आहे, सिमिलर ट्रायंगल नाही आहेत, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आहेत. म्हणून CSCT येईल ह्याचं कारण. ही दुसरी ॲक्टिव्हिटी इथं पूर्ण होते. क्वेश्चन 2A मधील शेवटची ॲक्टिव्हिटी विचारात घ्या. ऑब्झर्व द फिगर अँड कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू डिटरमाइन वेदर दी 2 ट्रायंगल्स आर सिमिलर ऑर नॉट. आकृतीला ऑब्झर्व करायला सांगितलं आहे आणि हे 2 ट्रायंगल इथं दिलेले सिमिलर आहेत का नाही हे ठरवायला सांगितलेलं आहे. इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LMN. ब्लँक स्पेसकडे लक्ष द्या. PQ फर्स्ट 2 लेटर्स घेतात, करस्पॉन्डिंग साईडचा रेशो घेतलेला आहे PQ/LM. तिथं माप दिले आहेत बघा, 6 PQचं माप दिलेलं आहे, LMचं 3 दिलेलं आहे. इथं लिहिलं आहे 6/2. इथं कॅन्सलेशन करा आणि ते उत्तर इथं लिहा. 3 भाग दिला 6ला तर 2 येते आन्सर. QR/MN बरोबर आहे. हे 8/4 आहे, इथेही कॅल्क्युलेशन करून दाखवलं आहे 2. आणि PR/LN दिलेला आहे 10/5, इथेही कॅन्सलेशन केल्यास 2 येतं आहे. म्हणून साईड म्हणजे सगळ्या साईड करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल आलेला आहे 2:2. म्हणून हे 2 ट्रायंगल PQR इज सिमिलर टू, इथं सिमिलरचं सिम्बॉल वापरल्या जाणार आहे. बस सिमिलर टू ट्रायंगल LMN इज और अच्छा इथं विचारले लक्षात घ्या आपल्याला. म्हणून ट्रायंगल PQR इथं ब्लँक स्पेस दिला आहे, सिमिलर टू ट्रायंगल LMN असं दिलं आहे. आणि पुढे कंसात काही इथं वर्ड दिला आहे इज (इज नॉट. म्हणजे या ब्लँक स्पेसमध्ये आपल्याला फक्त शब्द लिहायचा आहे, तो आहे की नाही. म्हणून इथे येईल टेस्टनुसार तर आपण ओळखलं सगळ्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो सारखा येतो. म्हणून हे ट्रायंगल्स टेस्टनुसार ह्या करस्पॉन्डिंग साईड्स इक्वल आल्यात तर यस ही टेस्ट इथं पूर्ण होते. म्हणून इथं ट्रायंगल्स हे 2 सिमिलर आहेत. आणि त्याचं रिझन विचारलं आहे काय, हे सिमिलर असण्याचं कारण काय, तर आपल्याला इथं फक्त टेस्टचं नाव लिहायचं आहे. यस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. यामुळं हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत. अशा पद्धतीनं क्वेश्चन 2A इथं पूर्ण होतो. पुढील क्वेश्चन 2B स्टार्ट करूया. त्यातील पहिला प्रॉब्लेम विचारात घ्या. संबंधित आकृती दिलेली आहे एक आणि माहितीच्या आधारावर आपल्याला ची किंमत काढायला सांगितलेली आहे. काय माहिती दिली पहा. DE इज पॅरलल टू BC अँड DB इज इक्वल टू 5.4.
डी बी कुठं दिलं आहे, सगळ्या डायग्राममध्ये मी किमती लिहून घेतो. डी बी दिलेला आहे, ए डी दिलेला आहे 1.8 आणि आपल्याला परत ई सी दिलेला आहे 7.2 आणि विचारलेला आहे तो ए ई. दिस इज क्वेश्चन मार्क. चला तर मग उत्तराकडे विचार करा. इन ट्रायंगल ए बी सी काय दिले, दॅट डी ई इज पॅरलल टू बी सी. देअरफॉर एक थिअरम आहे, आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा दुसऱ्या दोन बाजूला समान प्रमाणात विभागते. बीपीटीचा थिअरम माहिती आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटीचा थिअरम वापरायचा आपल्याला इथं. अकॉर्डिंग टू दॅट थिअरम ए डी डिवायडेड बाय डी बी इक्वल्स टू ए ई डिवायडेड बाय ई सी. याचं कारण काय आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. ठीक आहे, म्हणून आता याच्यात किमती ठेवूया परत दिलेल्या सगळ्या. ए डी किती दिलेला आहे 1.8, डी बी किती दिलेला आहे पहा, इट इज 5.4 इक्वल्स टू ए ई माहीत नाही तसाच राहू दिला आणि ई सी दिलेला आहे 7.2. याचं कारण काय, पुटिंग गिवन व्हॅल्यूज. इथं आपण काय केलं, दिलेल्या किमती ठेवल्यात, त्यामुळं ही स्टेप बनलेली आहे. आता पुढच्या स्टेपला काय करतो पहा, ए करण्यासाठी हा 7.2 इकडं पक्षांतरात पाठवून द्या. ए राहील एका साईडला मग, आणि हा 7.2 इकडं जाईल. 1.8 इंटू 7.2 आणि डिवायडेड बाय 5.4. 18 त्रिक 54 होतात, म्हणजे इथं 3चा भाग जाईल. आणि हे 7.2 डिवायडेड बाय 3, परत 3 भाग द्या. 3 दोन्ही 6, 1 उरला. 3 चौक 12, 24 त्रिकम 72 होतात. 2.4 एची किंमत आलेली आहे 2.4. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जिओमेट्रीचा पेपर आहे. लेंथ, एरिया, व्हॉल्यूम असे शब्द येणार असतात आपल्याला, तर संबंधित युनिट दिलेलं असते त्याच्याकडे लक्ष देत राहा. इथं सेंटीमीटर दिलेलं आहे, तर आपल्याला शेवटला उत्तरामध्ये सुद्धा ते प्रॉपर युनिट लिहिणं आवश्यक असते. हा प्रश्न इथं संपवतो. पुढचा प्रॉब्लेम पाहूया. त्यातील प्रॉब्लेम नंबर 2 विचारात घ्या. इन अ फिगर सर्कल विथ सेंटर डी टच द साइड ऑफ अँगल ए सी बी ॲट ए अँड बी ॲज शोन. इफ अँगल ए सी बी इज 52 डिग्री देन फाइंड द मेजर ऑफ अँगल ए डी बी. आकृती दिलेल्या संबंधित एका कोणाचं माप दिलेलं आहे, आकृती दिसते ते 52 डिग्री, आणि विचारलेला कोण कोणता आहे, अँगल ए डी बी हा विचारलेला आहे. कोण, या कोणाचं माप आपल्याला इथं फाइंड करायला सांगितलेलं आहे. आणि ह्या दोन लाईन टच करतात, म्हणजे ह्या दोन्ही लाईन टँजंट आहेत. मी सी ए आणि सी बी ह्या दोन लाईन टँजंट आहेत इथे. लक्षात घ्या काय सांगते बघा, टचेस टू साईड. ओके, दोन साईडला आहेत बघा. सिन्स सी ए सी बी टचेस दी सर्कल at A and B respectively, therefore they are tangents. ही दोन्ही लाईन काय झाल्या मग, टँजंट झाल्या. आता यापुढे आपण एक थेरम इथं वापरणार आहात. त्रिज्या आणि स्पर्शिका यांच्यामध्ये एक संबंध असतो. त्रिज्येच्या बाह्य टोकातून काढलेली स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते, म्हणजे रेडियस आणि टँजंट प्रॉपर्टी म्हणता येईल. युजिंग दॅट प्रॉपर्टी ए डी इज परपॅन्डिक्युलर टू सी ए अँड ही इथं एक डी बी इज परपॅन्डिक्युलर टू सी बी. याचं कारण आहे रेडियस टँजंट प्रॉपर्टी म्हणा, अथवा तुम्ही थेरम म्हणत तरी चालेल इथे. म्हणून इथं दोन कोन हे जे बनलेत कोन, हे 90चे कोन झाले. अँगल डी ए सी इक्वल्स टू अँगल डी बी सी इक्वल्स टू 90 डिग्री. दोन्ही 90चे कोन झाले. मग आता विचार करूया आपण. इन दॅट क्वाड्रिलॅटरल ए सी बी डी, हा क्वाड्रिलॅटरल हा चौकोन विचारात घ्या.
त्याचे 3 कोन आपल्याला आता माहीत झालेले आहेत. अँगल सम प्रॉपर्टी वापरा. मग इथं 3 कोन माहीत झालेले आहेत. बाई इथं वरचे 2 आणि एक गिवनमध्ये दिलेलं आहे पहा. बाय अँगल सम प्रॉपर्टी काय लिहू शकतो आपण इथं, सगळ्या अँगलची बेरीज. अँगल ए प्लस अँगल सी प्लस अँगल बी प्लस अँगल डी इक्वल टू किती असते. अँगल सम प्रॉपर्टी चौकोनाची 360. मग आता किमती ठेवूया इथं. अँगल एचं माप इथं आपल्याला शोधता आलेलं आहे. आता इथं किमती ठेवूया. अँगल एचं माप माहीत झालं आहे, अँगल बीचं माप पण माहीत झालं आहे, वरती आपण कॅल्क्युलेट केलं आहे ते. मग इथं लिहा एचं माप 90 डिग्री प्लस या बीच्या ठिकाणी लिहा 90 डिग्री प्लस आपल्याला जो शोधायला सांगलेला आहे तो अँगल ए डी बी मीन्स अँगल डी आहे. तो अँगल डी या ठिकाणी मी लिहितो आता पूर्ण नाव त्याचं 3 अक्षरामध्ये ए डी बी असं लिहिलं आहे. अँगल सीचं माप, अँगल सीचं माप पहा गिवनमध्ये दिलं आहे बघा. अँगल ए सी बी 52 डिग्री दिलेला आहे, तो इथं लिहूया. सी अँगल मीन्स अँगल ए सी बी हे 360 डिग्रीमध्ये. ओके. मग आता या ठिकाणची बेरीज करा. 90 90 180 आणि पुन्हा 52 232 अधिक अँगल ए डी बी बरोबर 360. मग आपल्याला शेवटची एक वजाबाकी आपल्याला उत्तर इथे मिळून जाईल. 360 वजा 232 ही वजाबाकी केल्यावर आपल्याला आपल्या रिक्वायर्ड अँगलचं मेजर मिळणार आहे इथं. चला वजाबाकी करूया. 10तून 2 गेले 8, इथं राहिले 5, 5मधून 3 गेले 2 आणि इथं राहिला 128 डिग्री. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर इथं संपत आहे. क्वेश्चन नंबर 2B मधील थर्ड प्रॉब्लेम पाहूया, जो की जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन या पाठावरील आहे. इथं आपल्याला सांगितले की ओ सेंटर असणारं आणि रेडियस 3.9 सेंटीमीटर असणारं एक वर्तुळ काढायला सांगितलं आहे. कंपासमध्ये आपण पट्टीच्या साहाय्यानं 3.9 हे अंतर घेऊया आणि एक वर्तुळ काढूया. 3.9 सेंटीमीटर रेडियस असणारं मी वर्तुळ काढतोय तुमच्यासमोर आणि त्याचा सेंटर सांगितलं आहे आपल्याला. त्यांनी ओ घ्यायला, हा बिंदू झाला सेंटर ओ. पुढे सांगितलंय की ड्रॉ टँजंट टू द सर्कल विदाउट युजिंग सेंटर. विदाउट युजिंग सेंटर टँजंट काढायला सांगितलेलं आहे. त्यासाठी काय करायचं आपल्याला, एक पॉईंट घेऊया वर्तुळावर आणि त्या व्यतिरिक्त दुसरे 2 पॉईंट घेऊया. म्हणजे सरळ सरळ एक त्रिकोण बनवून घ्यायचा आहे वर्तुळाच्या मध्ये. हे अशा पद्धतीने या पॉईंटवर आपण वर्तुळाला सपोज मी तो पॉईंट नाव देतोय के नावाचा बिंदू घेतोय आपण आणि या विदाउट युजिंग सेंटर म्हटल्यावर हा के पॉईंट ज्या ठिकाणी आपण टँजंट काढणार आहात तो पॉईंट सोडून दुसरे जे 2 पॉईंट आपण वर्तुळावर घेतलेले आहेत त्यापैकी कोणत्याही एका पॉईंटवर कंपासला ठेवून अंदाजे मापाचा एक आर्क त्याच्यावर काढायचा आहे. अति छोटा नका काढू. ओके. आणि त्यानंतर तेवढ्याच मापाचा जो आर्क आपण आता काढला या पॉईंटवर, त्या पॉईंटच्या समोर के पॉईंटवर कंपास ठेवून आता आणि ती जी साईड आहे इथं त्या आर्कच्या समोरची साईड, त्या साईडपासून बाहेरच्या दिशेला एक आर्क करून घ्यायचा तेवढ्याच मापाचा जो आपण इथं तयार केला होता. आणि परत या दोघांतील अंतर मोजायचं आहे या आर्कमध्ये आणि जो आता आपण समोर आर्क काढला त्या आर्कवर तेवढा मार्क
जे अंतर आपण पकडले आता तेवढ्या मापाची खूण तयार करायची आहे आणि तो मार्क के बिंदूसोबत जोडून घ्यायचा. म्हणजे आपण जोडल्याच्या नंतर जी इथं लाईन काढणार ती लाईन आपल्याला मिळेल टँजंट. म्हणजे आपण काय काढलं, के पॉईंटमधून या वर्तुळाच्या केंद्राचा वापर न करता टँजंट काढलेला आहे. म्हणजे विदाउट युजिंग सेंटर वी कन्स्ट्रक्ट द टँजंट टू दी गिवन सर्कल. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम पूर्ण होतो. पुढील 4 नंबरचा प्रॉब्लेम विचारात घ्या. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इफ द रिमेनिंग साइड्स आर 12 अँड 35. आपल्याला हायपोटेनसची लेंथ फाइंड करायला सांगितले राईट अँगल ट्रायंगलमध्ये आणि 2 बाजू उरलेल्या दिल्या आहेत. प्रश्न खूप सोपा आहे. पायथागोरस थेरमचा वापर करावा लागेल आपल्याला इथं आला. या ठिकाणी युजिंग पायथागोरस पुढील प्रॉब्लेम विचारात घ्या. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इफ द रिमेनिंग साइड्स आर 12 अँड 35. प्रश्न खूप सोपा आहे. हायपोटेनसची लेंथ काढायला सांगली उरलेल्या 2 बाजू दिल्या म्हटल्यावर तुम्हाला लक्षात येते इथं पायथागोरस थेरमचा वापर करावा लागणार आहे आपल्याला. युजिंग पायथागोरस थेरम. काय पहा फॉर्म्युला त्याचा, हायपोटेनस स्क्वेअर इक्वल्स टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग साइड्स असं लिहावं लागेल. ठीक आहे, हे थेरमचं स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे. आता रिमेनिंग साइड्स दिल्यात बघा, त्यांनी आपल्याला हायपोटेनस काढायला सांगितलं आहे. रिमेनिंग साइड दिल्यात बघा 12 अँड त्यांच्या वर्गाची बेरीज करावं लागते. हे का स्क्वेअर ऑफ रिमेनिंग साइड आणि त्याची सम. स्क्वेअर घेतो रिमेनिंग साइडचा आणि त्याच्यामध्ये लिहिलं बघा प्लसचं चिन्ह म्हणजे सम. मग आता बेरीज करा, वर्ग लिहून 144 आणि याचा आहे 1225. बेरीज करून घ्या. इट इज 9, 6, 3 अँड 1. 1369 हायपोटेनस स्क्वेअर आला. तर 1369 कशाचा वर्ग येतो ते चेक करा. आता ही वर्गमूळ शोधताना आपल्याला म्हणजे हायपोटेनस बरोबर वर्गमुळात 1369 येणार आहे. तर एकक स्थानी 9 आहे. विचारात घ्या 1225 35चा वर्ग आला आहे. 1225पेक्षा मोठा अंक आहे 1369 आणि एकक स्थानी 9 आला आहे म्हणजे 35पेक्षा पुढचा अंक असायला पाहिजे तो. ठीक आहे, एकक स्थानी 9 येतो याचा अर्थ अशी संख्या की ज्या संख्येचा वर्ग एकक स्थानी 9 येतो. उदाहरणार्थ 3 त्रिक 9 एकक स्थानी 9 होतो आणि 7चा वर्ग 49 एकक स्थानी 9 येतो. म्हणजे एक तर 3 म्हणल्यावर एक तर 43 असायला पाहिजे, एक तर 37 असायला पाहिजे. 1225 म्हणजे हे जवळच आहेत 1369 1225च्या म्हणजे 35च्या जवळचाच अंक असायला पाहिजे. याचा असा थोडा विचार केला तर आपल्याला याचा आन्सर कळून जाईल. 37 लिहिलो आहे मी इथं. तुम्ही तरीसुद्धा चेक करून पाहू शकता. 37चा वर्ग तपासल्याशिवाय लिहू नका, चेक करा इथं आणि नंतरच लिहा परीक्षेमध्ये, म्हणजे तुम्हाला कन्फर्मेशन येऊन जाईल. गडबड होऊ नये लिहिण्यामध्ये. आपण इथं तपासून पाहूया. 21 आणि 4 25, 21 2 3 त्रिक 9 आणि 2 11, 9 6 हे 3 आणि 1 म्हणजे 37 बरोबर आहे. आणि शेवटला महत्त्वाचं काय असतं, युनिट पहा सेंटीमीटरमध्ये दिलं आहे म्हणून सेंटीमीटर लिहिणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न इथं संपवतो. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रॉब्लेम पाहूया. फाइंड द डिस्टन्स बिटवीन ए आणि बी याचे 2 पॉईंट दिले आहेत. याच्यातील डिस्टन्स फाइंड करायला सांगलं आहे. डिस्टन्स फॉर्म्युल्याचा वापर करावा लागणार आहे. गिवन पॉईंट्स काय आहेत ते लिहून घेऊया. ए 2,3 याला आपण डिक्लेअर करूया x1 आणि y1 म्हणून. आणि दुसरा पॉईंट दिला बी 4,1 त्याला x2 y2 असं नाव देऊया. युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला
डिस्टन्स फॉर्म्युलाचा विचार करा. काय आहे डिस्टन्स फॉर्म्युला? डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज अंडर रूट ऑफ x1 मायनस x2 होल स्क्वेअर प्लस म्हणजे x कॉर्डिनेटची वजाबाकी आणि y कॉर्डिनेटची वजाबाकी दिलेल्या संबंधित दोन पॉईंटच्या आणि त्याच्या वर्गाची बेरीज आणि त्याचं वर्गमूळ. मग असं स्ट्रक्चर जे आहे डिस्टन्स फॉर्म्युल्याचं ते लिहिलं. इथं किमती ठेवा x1 y1च्या. x1 काय आहे 2 वजा x2 काय आहे 4 त्याचा वर्ग अधिक y1 आहे 3 वजा y2 आहे 1 कंसाला वर्ग लिहिला. आता हे वजाबाकी करा आणि त्याचा वर्ग घ्या. 2 वजा 4 वजा 2 वजा 2चा वर्ग काय येतो 4च येतो प्लस 3 वजा 1 2 2चा वर्गही 4च येतो. म्हणजे इथं काय येणार आहे वर्गमुळामध्ये 8 4 आणि 4 8 आणि याचे परत मी असं लिहू शकतो 4 गुणिले 2 म्हणजे याचं 2 वर्गमुळात 4ची किंमत आणि वर्गमुळात 2 तसंच राहून जाईल. सेंटीमीटर वगैरे आहे का नाही आहे बट डिस्टन्स आहे हे. मग इथं आपल्याला लिहावं लागते युनिट शब्द तरी. देअरफॉर शब्दात लिहून काढूया डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज 2√2 युनिट. हा प्रॉब्लेम इथं संपवतो. पुढील क्वेश्चन नंबर 3A स्टार्ट करूया. इथं आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिले असतात. त्यापैकी एक ॲक्टिव्हिटी इथं आपल्याला पूर्ण करायची असते. पहिली ॲक्टिव्हिटी विचारात घ्या. इथे एक आकृती दिलेली आहे आणि ॲक्टिव्हिटी संबंधित काय आहे ते वाचून घ्या. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड AB अँड BC. दोन गोष्टी फाइंड करायच्या आपल्याला. सेगमेंट AB BCच्या लेंथ फाइंड करायला सांगितलेले आहेत विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर. आकृतीमध्ये जी माहिती दिली त्याच्या बेसवर आपल्याला AB आणि BC फाइंड करायचे आहेत. सुरुवात करूया. AB इज इक्वल्स टू BC दिलं आहे त्यांनीच. इथं मार्किंग पण आहे पहा चेक करू शकता. आयडेंटिकल मार्क्स आहेत मीन्स दे आर कॉन्ग्रुएंट साईड. अँगल ABC पहा सॉरी अँगल BAC दिला आहे. BAC बरोबर ब्लँक स्पेस दिलेला आहे पहा. आता हे लक्षात आलं तुमच्या की इथं दोन बाजू आपल्याला काय दिल्या त्या त्रिकोणाच्या एकरूप दिल्यात समान दिल्यात. म्हणजे तो त्रिकोण काय असायला पाहिजे समद्विभुज म्हणजे आयसोस्केलस ट्रायंगल असायला पाहिजे. आणि आयसोस्केलस ट्रायंगलमध्ये बेस अँगल कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे इथला अँगल आणि इथला अँगल सारखा असायला पाहिजे. आणि एक कोण 90चा दिला असल्या कारणानं 45 45चे असले पाहिजे हे दोन कोण. काटकोन त्रिकोण जर आयसोस्केलस ट्रायंगल असेल ना तर तिथला ते दोन्ही कोण 45 45 डिग्रीचे असले पाहिजे. म्हणून अँगल BAC कितीचा बनेल इथं 45 डिग्री. लक्षात येते का पहा तुम्हाला हे 90 आणि हे दोन कोण सारखे आहेत. मग या दोघांचं माप बेरीज 90 यायला पाहिजे आणि हा 90 180 टोटल येणार आहे. परत लिहिलं आहे बघा. देअरफॉर AB इक्वल टू BC इक्वल टू इथे एक रिझन विचारलं आहे ब्लँक स्पेसमध्ये आणि इथं काहीतरी अंश आणि छेदातल्या जागा रिकाम्या ठेवल्या. आता हे तुम्हाला कळालं असेल 45चा कोण झाला म्हणल्यावर हा जो त्रिकोण तयार झाला इथं 45 45 आणि हा 90चा त्रिकोण तयार झाला आहे. मग 45 45 90 अँगल ट्रायंगल थेरमचा जर विचार केला तुम्ही तर ते थेरम काय सांगतो आपल्याला की 45 कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. काय स्ट्रक्चर बनते बघा माहीत आहे तुम्हाला थेरम. तर हे 45 कोणासमोरच्या इथं दोन बाजू आहेत. लक्षात येते का पहा. ही सुद्धा 45 कोणासमोरची बाजू आहे म्हणजे BC आणि ही सुद्धा 45 कोणासमोरची बाजू आहे म्हणजे AB. या दोन्ही 45 कोणासमोरची बाजू म्हणून इथं लिहिले AB इक्वल टू BC. आणि ह्या बाजू काय असतात त्या थेरमनुसार 1/2 पट असतात 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. म्हणून इथं 1/√2 आला. आणि याचं रिझन काय आहे. याचं रिझन इथं मी लिहितो 45 45 90 अँगल ट्रायंगल थेरम. हे आहे त्याचं कारण. या बॉक्समध्ये बसणार नाही म्हणून मी खाली लिहिलं आहे. पुढे विचार करूया परत. मग आता इथं ACची किंमत दिली बघा डायग्राममध्ये √8 दिलेला आहे इथं ठेवला गेला. आणि हे तसाच 1/√2 तसंच राहिला इथं. परत या √8ला काय लिहिलं ऑब्झर्व करा. हे 1/√2 इथं तसंच राहणार आहे परत आणखी. पण इथं हे 2 कसं आला असेल तर मी तुम्हाला इथं बाजूला रफमध्ये सांगतो. 8 मिळेल त्याला आपण असं लिहू शकतो 4 गुणिले 2. मागच्या प्रॉब्लेममध्ये लिहिलं होतं आपण याला. 4ची किंमत निघते 2 आणि हे 2 तसंच राहील. म्हणजे इथं 8ची किंमत काय लिहिण्यात आली 2 ठीक आहे. म्हणून हे असं झालं. आता इथला कॅन्सलेशन कवर करा. छेदातला 2 इथला 2 कॅन्सल झाला आणि इथं उरला 1 आणि हा गुणिला 2
म्हणजे याचा गुणाकार इथं लिहून घेऊया 2. अशा प्रकारे ही पहिली ॲक्टिव्हिटी इथं पूर्ण झाली. पुढील 2 नंबरची ॲक्टिव्हिटी विचारात घ्या. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू प्रूव्ह. ट्रिग्नोमेट्रीवरचा आधारित प्रश्न आहे हा. कॉट थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू सेक थिटा मायनस कोसेक थिटा मायनस सेक थिटा हे प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे जे प्रूव्ह दॅटचे प्रॉब्लेम असतात ना ट्रिग्नोमेट्रीचे, हे सगळे फॉर्म्युला बेस्ड असतात. म्हणून तुम्हाला फॉर्म्युल्याची चांगली ओळख असावी. ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक फॉर्म्युले जे आहेत ते. सुरुवात करूया उत्तराला. LHS दिलेला आहे कॉट थिटा प्लस टॅन थिटा आणि पुढे स्टेप्सकडे लक्ष द्या. आता कॉटचा फॉर्म्युला लिहिला आहे बघा, कॉस बाय साईन. कॉटचा एक फॉर्म्युला आहे कॉस बाय साईन. तसा टॅनचा एक फॉर्म्युला आहे. रेसिप्रोकल ऑफ कॉट असल्यामुळं कॉस बाय साईनचं काय होऊन जाईल पहा, साईन बाय कॉस. फॉर्म्युला लक्षात असतील तुम्हाला तर इथं येईल साईन बाय कॉस. टॅनची किंमत लिहिली गेली. परत क्रॉस मल्टिप्लाय केलं, इथं पहा प्लसचं चिन्ह आहे, तिरपा गुणाकार करा. कॉस इंटू कॉस, इथं येईल कॉस स्क्वेअर थिटा प्लस इथंही क्रॉस मल्टिप्लिकेशन पूर्ण केलं तर साईन इंटू साईन, इथं येईल पहा साईन स्क्वेअर थिटा आणि पुन्हा छेदातल्यांचा गुणाकार साईन इंटू कॉस. आता वरती लक्षात आलं असेल तुम्हाला कॉस स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर म्हणजे आयडेंटिटी बनते. ओके, हे तुम्हाला इथं लिहून दाखवतो. आपल्याला माहीत आहे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर काय येत असते 1. म्हणून साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा या ठिकाणी ब्लँक स्पेसमध्ये येईल, अंक येईल नंबर 1. डिवाईडमध्ये साईन इंटू कॉस तसाच राहिला. परत छेद सेपरेट केला आहे किंवा याला आपण छेद सेपरेट म्हणता येणार नाही. परत इथं 1 डिवाइड बाय साईन असं वेगवेगळं लिहिलं याला आणि 1 बाय कॉस असं लिहिलं आहे. बट परत विचार केला तर 1 बाय साईन म्हणजे कोसेक होतो आणि 1 बाय कॉस म्हणजे सेक होतो. आणि अशा पद्धतीनं आपण डावी बाजू घेऊन उजवी बाजू सिद्ध केली म्हणजे LHS इक्वल्स टू RHS हे सिद्ध झालेलं आहे. ही ॲक्टिव्हिटी इथं पूर्ण होते. पुढील क्वेश्चन 3B कडे वळूया. त्यातील पहिला प्रॉब्लेम विचारात घ्या. थेरम दिलेला आहे, प्रूव्ह द अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल असं विचारलेलं आहे. आपण अगोदर याची संबंधित आकृती काढून घेऊया. इथं मी संबंधित थेरमसाठी जी आवश्यक आकृती आहे ती काढून घेतलेली आहे. पुढे आपण याचा गिवन थेरम लिहिण्याची पद्धत तुम्हाला माहीत असेल. गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफ या प्रोसेसनं आपण कंप्लीट करूया. याला काय दिलं गिवन, आपल्याला आकृतीचा वापर करून गिवन लिहायचं असते. इन अ सर्कल AB is डायमीटर आहे म्हणजे ह्या वरचा भाग सेमी सर्कल झाला बघा वरचा हा. देअरफॉर and angle ACB is inscribed in a semicircle. सेमीसर्कलमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल सांगितलेला आहे. तर आपल्याला त्या कोणाचं माप सिद्ध करायचं काय, टू प्रूव्ह सिद्ध करायचं आहे आपल्याला त्या कोणाचं माप ACBचं माप 90 डिग्री आणून दाखवायचं म्हणजे तो काय होऊन जाईल, राईट अँगल होऊन जाईल. प्रूफ सुरुवात करूया. लक्षात घ्या आपण सुरुवात गिवनपासून करत असतो प्रूफची. काय दिलं बघा, सिन्स AB इज डायमीटर ऑफ सर्कल therefore मेजर ऑफ आर्क लक्षात घ्या मी कोणता लिहितोय, ACB इज इक्वल्स टू 180 डिग्री. का, कारण की हा सेमी सर्कल आर्क झाला. इथं लिहू शकतो आपण मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्कचं मेजर 180 असते म्हणून तिथे 180 लिहिले गेले. मग परत आपल्याला एक थेरम वापरायचा आहे बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय आहे, अँगल ACB इक्वल्स टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क. त्या ज्या आर्कमध्ये त्या अँगलला इन्स्क्राईब झालेला आहे त्या आर्कचं मेजर म्हणजे आर्क ACBचा आहे तो वरती लिहिलेला. आणि त्याचं माप आपण इथं वरती लिहिलं आहे 180 आहे ते. मग या दोननं भाग द्या त्याला 90 डिग्री म्हणजे आपण इथं सिद्ध केलं की ACB अँगलचं माप हे 90 डिग्री आले. देअरफॉर
दी अँगल शब्दात शेवटला स्टेटमेंट लिहून काढायचं आहे. इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. पुढील क्वेश्चन 3B मधील सेकंड प्रॉब्लेम पाहूया. इथं काय दिले लक्षात घ्या. आपल्याला इथे ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल LBN हे सिमिलर सांगलेले आहेत. ट्रायंगल ABCचे माप दिलेले आहेत काही आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो दिलेला आहे. आता हा प्रॉब्लेम तुम्ही लक्षात घ्यावा अगोदर. ट्रायंगल ABC मध्ये B व्हर्टेक्स आणि LBN मध्ये B व्हर्टेक्स सारखा आहे. कॉमन व्हर्टेक्स असणारे दोन्ही ट्रायंगल आहेत म्हणून हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांना अटॅच येणार आहेत. तुम्हाला याचं कन्स्ट्रक्शन आठवत असेल तर सुरुवात करूया आपण एक कन्स्ट्रक्शन करायला. सुरुवातीला ट्रायंगल ABC काढून घेऊया. ट्रायंगल ABCचे जे माप दिलेत त्यात अगोदर मी AB काढून घेतो. साईड AB दिलेला आहे 5.1. 3 पासून सुरुवात करतो म्हणजे 8.1 पर्यंत जाणार मी. हा झाला सेगमेंट AB. आणि B कोण दिलाय 40चा. तिथं कोण मापक ठेवूया B वर आणि 40चा कोण काढून घेऊया. हा 40चा कोण मापक सहाय्यानं काढून घेतला. आणि पुढे आता BC एक साईड दिलेली आपल्याला 4.8 अंतर सांगितलंय. कंपासमध्ये 4.8 अंतर पकडूया आणि 4.8 अंतराचा मार्क B वर कंपास ठेवून खून करूया अशी. तो पॉइंट असेल आपल्यासाठी पॉइंट C आणि त्या AC ला जोडून घेऊया म्हणजे त्रिकोण ABC तयार होऊन जाईल. हा झाला त्रिकोण ABC पूर्ण. पुढे आता विचार करायचा आहे आपल्याला की जो कॉमन व्हर्टेक्स आहे ना B त्यावर एक लघुकोन खालच्या दिशेने बनवून घ्यायचा आहे. मोजायचं नाही, अंदाजे अंतराने आपण काढलं तरी चालेल न मोजता. खाली एक रे काढलाय आणि आता त्यावर रेशोमध्ये दिलेले जे अंक आहेत पहा 4 आणि 7 यातील मोठा अंक जो आहे ना 7 तेवढे खून याच्यावर तेवढे मार्क या डाऊन एरोवर बनवायचे. 7 बनवायचे आपल्याला लक्षात घ्या. 1 हा दूसरा अशा पद्धतीनं 4 5 6 आणि 7वा थोडासा बाहेर जातोय. आपण या सेगमेंटला या रेला पुढे वाढवून घेऊया. असं थोडंसं वाढवून घेऊया याला म्हणजे तो 7वा मार्क आपल्याला इथं दिसत आहे. आता पुढे विचार करायचा आहे आपल्याला. इथं आपण अगोदर यांना नाव देऊन घेऊया. B1 B2 B3 B4 B5 B6 आणि B7 असे मार्क जे केले होते त्याला आपण नाव दिले. मग आता विचार करायचा आहे जो ट्रायंगल आपण आता काढला आहे आणि जो काढायचा आहे आपल्याला LBN ट्रायंगल काढायचा आहे तो लहान आहे का मोठा आहे ओळखून घ्यायचा आहे. ट्रायंगल LBN हा या रेशोने ओळखायचं बघा. AC साईड ही ABC ट्रायंगलची साईड आहे त्याच्यासाठी 4 अंक आहे आणि LBN ची LN साईड आहे त्यासाठी 7 अंक आहे. 7 हा 4 पेक्षा मोठा आहे. याचा अर्थ LN ही साईड AC पेक्षा मोठी आहे रेशोच्या नुसार. तर LBN ट्रायंगल सुद्धा मोठा असणार आहे ABC ट्रायंगलपेक्षा. आणि जर मोठा ट्रायंगल असेल तर एक लक्षात ठेवा मोठा ट्रायंगल असेल तर जे आपण मार्क तयार केले ना यामध्ये 2 मार्क नोट करा B4 आणि B7. B4 आणि B7च का रेशोमध्ये अंक आहेत ना 4 आणि 7 तर ते B4 आणि B7. जर मोठा त्रिकोण काढायचा असेल तर छोटा मार्क जोडायचा. छोटा मार्क म्हणजे कोण आहे B4 जोडायचा कोणासोबत उरलेला व्हर्टेक्स. कोणता व्हर्टेक्स बेस लाईनचा उरलेला व्हर्टेक्स कोण आहे A सोबत जोडायचा.
मोठा त्रिकोण काढायचा असेल तर छोटा मार्क जोडणे आणि छोटा त्रिकोण काढायचा असेल तर मोठा मार्क जोडणे. मोठा मार्क आणि छोटा मार्क ओळखायचा कसा, B4 आणि B7 रेशोवरून ओळखून घ्यायचा आहे. आणि आता मग आपण यांना लक्षात आलं की LBN ट्रायंगल मोठा आहे, मग छोटा मार्क म्हणजे B4 मला A सोबत जोडायचा आहे. मग याला जोडून घेऊया. B4 ला A सोबत इथं जोडलं आणि B4 वर जो कोन तयार झाला इथं तो कोन P4 वरचा P7 वर बनवायचा आहे आपल्याला. कॉन्ग्रुएंट अँगल काढायचे. P4 वर कंपास ठेवून एक अंदाजांतरानं मार्क आर्क काढलाय आणि तोच आर्क कमी जास्त अंतर न होऊ देता B7 वर काढायचा. आणि या आर्कमध्ये जे अंतर आहे हे आर्क लेंथ इथं कंपासमध्ये पकडायची अशी आणि इथं या आर्कवर तेवढीच लेंथ बनवायची, क्रॉस बनवून घ्यायचा आणि तो क्रॉस आता B7 सोबत जोडून घ्यायचा. म्हणजे आपण B4 वर जो अँगल बनला तो कॉन्ग्रुएंट अँगल B7 वर बनवला. हा अशा पद्धतीनं वाढून घ्यायचा पुढे. आता ही साईड याला या आर्कला हे जे रे आपण काढलाय आता याला छेदेल अशा पद्धतीनं हे BA साईड या साईडला वाढून घ्यायची. हे दोन्ही एकमेकाला इंटरसेक्ट. आता A चा करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स कोणता असणार आहे, L. तर या ठिकाणी नाव येणार आहे L. आता A वर जेवढा कोन तयार झालाय तेवढा कोन आपल्याला L वर काढायचा. कोन मापक हे कंपास ठेवायचे A वर आणि आर्क बनवून घ्यायचा. आता तेवढाच मापाचा आर्क L वर ठेवून काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे इथं ठेवायचे. एक मिनिट. हे या पद्धतीनं L वर ठेवून काढून घ्यायचा. आणि हा जो मार्क आपण बनवलाय आता आर्क, या आर्क A वर बनवलेल्या आर्कची लेंथ या कंपासमध्ये अशी पकडायची आहे आणि इथं ते या L वरच्या आर्कवर मार्क करायची तेवढी लेंथ. आणि ही लेंथ आता हा जो आर्क आपण काढलाय आता तो जोडून घ्यायचा आहे L सोबत. हे अशा पद्धतीने जोडताना तुम्ही काळजी घ्यायची. हे अशा पद्धतीने ही जी साईड आपण आता काढली ती असेल AC ची करस्पॉन्डिंग साईड. AC ची करस्पॉन्डिंग साईड काय, फर्स्ट लास्ट लेटर L आणि इथं असेल N हे व्हर्टेक्स. अशा पद्धतीनं हा LBN ट्रायंगल इथं कन्स्ट्रक्शन याचं पूर्ण झालेलं आहे. पुढील प्रॉब्लेम नंबर 3 पाहूया. काय दिलं इथं लक्षात घ्या. इन ट्रायंगल ABC G -4 -7 इज अ सेंट्रॉइड, म्हणजे सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स दिलेत आणि त्या ट्रायंगलचे दोन व्हर्टायसेस A -14 -19 आणि B 3 5 म्हणजे दोन व्हर्टायसेसचे सुद्धा कोऑर्डिनेट दिलेत. देन फाइंड दी कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट C, मीन्स त्या ट्रायंगलचा तिसरा व्हर्टेक्स जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायला सांगितलेले आहेत. सुरुवात करूया. अगोदर गिवन लिहून घेऊया आपण. गिवन पॉईंट A आहे, म्हणजे त्रिकोणाचे तीन व्हर्टायसेस -14 -19 याला मी x1 y1 म्हणतो. B पॉईंट 3 5 याला आपण x2 y2 असं म्हणूया. 3,5 x2 y2. आणि तिसरा जो पॉईंट आहे जो शोधायचा त्याला आपण डिक्लेअर करूया x3 y3. कोऑर्डिनेट्स गृहीत धरले. डिक्लेरेशन झाल्याच्या नंतर जी हा सेंट्रॉइड आहे, म्हणजे युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युला माहीत असेल तुम्हाला. एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट G इक्वल्स टू कसा काढला जातो, x1 + x2 + x3 म्हणजे तिन्ही कोऑर्डिनेट्सच्या व्हर्टायसेसच्या एक्स कोऑर्डिनेटची बेरीज भागिले 3. मग एक्स कोऑर्डिनेट काय आहे G पॉईंटचा, G पॉईंट इथं लिहून घेतो. -4 आणि 7 -7. तर हा एक्स कोऑर्डिनेट झाला. इथं ठेवा एक्स कोऑर्डिनेट -4 आणि x1 पण माहीत आहे आपल्याला. x1ची किंमत चेकआउट करा. इथं -14 + x2 माहीत आहे
3 प्लस x3 माहीत नाही आहे सी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स, तो तसाच ठेवला आणि डिवाईडमध्ये हा 3 तीन इकडे पाठवा, सिम्प्लिफाय करा. 14 प्लस 3 -14 प्लस 3 दॅट इज 3 - 14 होतील ते, आणि हे -12 इकडे 3 - 14 -11 and हा प्लस x3. therefore x3 equals to -11 इकडे पाठवला, प्लस 11 -12 दॅट इज -1 x3 मिळाला. सेम वे आपण y कोऑर्डिनेटसुद्धा घेऊया. y कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट G दॅट इज सेंट्रॉइड G काय, y1 प्लस y2 प्लस y3 होल डिवायडेड बाय 3. y कोऑर्डिनेट काय आहे -7. सो y1ची किंमत घ्या -19, सुरुवातीला आपण डिक्लेअर केलं आहे. y2 कोण आहे 5 प्लस y3 जो की फाईंड करायचा आहे, होल डिवाइड बाय 3. 3 इकडं पाठवा, -21 इक्वल्स टू -19 प्लस 5 दॅट इज 5 - 19 -14 प्लस y3. therefore y3 इक्वल्स टू 14 इकडे जाईल, 14 - 21 दॅट इज -7. therefore कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C काय आलेत पहा, -1 म्हणजे x3 आणि -7 म्हणजे y3. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. पुढील प्रॉब्लेम क्रमांक 4 विचारात घेऊया. इन क्वाड्रिलॅटरल ABCD, AD is parallel to BC, diagonal AC and diagonal BD intersect each other at point C, then prove that. आकृती दिलेली आहे संबंधित. तर आपल्याला जे सिद्ध करायचे त्या दोन रेशोवर लक्ष दिलं तर आपण, तर APPD अगोदर त्याला गोष्टी लक्षात आहे की हे साईड कुठं आहेत, AP अँड PD ही एक साईड आहे आणि दुसऱ्या साईड दुसऱ्या रेशोमधल्या कोणत्या आहेत पहा, PC अँड PB या साईड आहेत. मग आपल्याला विचार करायचा ह्या साईड म्हणल्यावर त्रिकोणाच्या बाजू बनतात का, आणि ते दोन त्रिकोण कोणते आहेत, आणि त्या दोन त्रिकोणाला आपण एखाद्या टेस्टनुसार सिमिलर दाखवू शकतो का, कारण की हे करस्पॉन्डिंग साईड बनू शकतील बघा त्या त्रिकोणाच्या. आपण इथं मार्क केलं आहे त्रिकोणाला. तर तशी सुरुवात करूया आपण. लक्षात घ्या, इन ट्रायंगल APD एका ट्रायंगलचं नाव घेतलं मी, अँड दुसरा ट्रायंगल लिहिणार आहे आता तुमच्यासमोर. लक्षात घेत आहे तर दुसऱ्या ट्रायंगलचं नाव जो खालचा आहे हा ट्रायंगल PBC, या ट्रायंगलचं नाव मला लिहायचं आहे. पण इथं मी नाव लिहितानाच दोन्ही ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग नाव आले पाहिजे असा विचार करून लिहिणार आहे. तर विचार करा, APD जर तुम्हाला या खालच्या ट्रायंगलचं नाव करस्पॉन्डिंग लेटरमध्ये लिहायचं असेल तर ते CPB असायला पाहिजे. आता हे लक्षात आलं असेल तुम्हाला की हे करस्पॉन्डिंग साईड विचारात घेऊनच नाव लिहिल्या गेलेलं आहे. करस्पॉन्डिंग साईड्स म्हणजे कसं थोडं लक्षात घ्या. हा जो त्रिकोण आहे वरचा APD, या त्रिकोणाच्या 3 बाजू तुम्हाला इथं दिसतात. त्याच्यात सगळ्यात मोठी बाजू कोणती अशी वाटत आहे तुम्हाला, ऑब्झर्वेशन केला तर तुम्हाला सगळ्यात मोठी बाजू PD दिसणार आहे, आणि सगळ्यात मोठी बाजू AD आहे आणि सगळ्यात छोटी बाजू PD दिसणार आहे. आणि ही जी साईड आहे AP ही मीडियम साईड आहे, मीन्स मोठी पण नाही आहे जास्त आणि सर्वात लहान पण नाही आहे. ठीक आहे, याचा विचार केला तर या अशा गोष्टीचा विचार करून आपण त्याचे करस्पॉन्डिंग नावं लिहू शकतो. पहा ते कशी लिहित आहे. आपण इथं AP साईड लिहिली आपण सुरुवातीला, मीडियम साईडचं नाव घेतलं AP, आणि नंतर PD म्हणजे मीडियम साईड आणि स्मॉलेस्ट साईड असं मेंटेन केलं नावाला. मग खालच्या त्रिकोणामध्ये सुद्धा तसाच विचार करायचा आपण, मीडियम अँड स्मॉल. ओके, नाव एकाचं कसंही घ्या तुम्ही, पण पहिल्या त्रिकोणाचं ज्या डायरेक्शननं घेतलं आहे म्हणजे स्मॉल साईड नंतर लार्ज साईड किंवा मीडियम साईड, तशा डायरेक्शननं दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहायचं म्हणजे ते करस्पॉन्डिंग बनून जाईल. पहा इथं सगळ्यात छोटी साईड ही दिसते मला ह्या खालच्या त्रिकोणामध्ये, PB दिसते, सगळ्यात मोठी BC दिसते, आणि ही आहे PC मीडियम साईड आहे. आपण इथं सुरुवात कशी केली होती वरती, मीडियम साईड अँड स्मॉल साईड. मग इथं पण
मीडियम साईड अँड स्मॉल साईड, म्हणून CPB हे करस्पॉन्डिंग या पहिल्या त्रिकोणासारखं दुसऱ्या त्रिकोणाचं करस्पॉन्डिंग नाव लिहिलं गेलं. हे क्लिअर करा, इथं विचार करा चांगला. हे जर इथं चुकलं तर तुम्ही खाली जे लिहिणार आहेत ना ते सुद्धा चुकत जाईल, करस्पॉन्डिंग नावं जर नाही लिहिले ते कोणाचे तर. मग हे नाव करस्पॉन्डिंग झाल्यावर मग आता विचार करतो मी टेस्ट बनवण्याचा. बघा मी काय लिहितो, अँगल APD CPB. कारण सांगू शकता याचे तुम्ही, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ठीक आहे, बघा हे दोन विरुद्ध कोण. आणि सिन्स आणखीन एक जोडी पाहिजे मला, सिन्स AD इज पॅरलल टू BC गिवन मध्ये दिले पहा प्रॉब्लेममध्ये, अँड BD इज देअर ट्रान्सव्हर्सल. छेदिका झाली, दोन समांतर रेषांची एक छेदिका आपण कन्सिडर केली म्हणून ती तयार होणार आहे पहा AD अँड BC. आणि ही छेदिका घेतली बाई, इथंच लक्षात येते का तुमच्या पहा, हे AD लाईन आणि हे छेदिका आणि हे BC लाईन. मग हे दोन कोणते कोण होतात तो इथले अल्टरनेट अँगल्स होतात. अँगल ADP इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CBP. याचं कारण काय, अल्टरनेट अँगल्स. ओके, मग झाल्या ना, दोन पेअर मिळाले आपल्याला अँगलच्या, म्हणून त्रिकोण APD सिमिलर टू ट्रायंगल CPB बाय A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. मग आता इथपर्यंत आलो आपण. मग आता करस्पॉन्डिंग साईड घ्या. आता टार्गेटवर विचार करून AP आहे का, मग घ्या AP साईड. आता APची करस्पॉन्डिंग फर्स्ट टू लेटर घेतला तर इथेही फर्स्ट टू लेटर घ्या CP. पुन्हा दुसरा आणखीन कोणाची गरज पडणार आहे आपल्याला, बघा PDची गरज पडणार आहे. P आणि D लास्ट टू लेटर्स, सो PD इथे लास्ट टू लेटर्स घ्या PB. ओके, सो हे काय झालं, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता हे तर आपलं टार्गेट नाही आहे. APच्या छेदामध्ये CP आहे, इथं आपण जे आणलं आहे, इथं PD आहे. बघा हे आहे PD अंशातला दुसऱ्या रेशोच्या, हे याच्या दोघाचा रेशो आहे. इथं आपण क्रिया करूया, अल्टरनेंडो माहिती असेल तुम्हाला क्रिया तर. देअरफॉर APच्या छेदामध्ये PD घ्या आणि हे छेद म्हणजे अंश अंश यांचा रेशो आणि छेद छेद यांचा रेशो CP बाय PB. ही जी क्रिया केली या क्रियेला काय म्हणतो आपण, अल्टरनेंडो. या पद्धतीनं हे प्रूफ इथं पूर्ण होते. हेन्स द प्रूफ इज कम्प्लिटेड. प्रूव्ड, हेन्स प्रूव्ड. ओके, पुढील प्रॉब्लेम पाहूया. पुढील प्रश्न क्रमांक 4 पाहूया. त्यातील पहिला प्रॉब्लेम विचारात घ्या. पॉईंट S इज ऑन साईड PR ऑफ ट्रायंगल PMR. ट्रायंगल PMRच्या PR या साईडवर पॉईंट S आहे. सच दॅट थ्राईस ऑफ SR इक्वल्स टू ट्वाईस ऑफ SP. SRची थ्राईस ही SPच्या ट्वाईस आहे. सेगमेंट ST इज पॅरलल टू PM. ST ही PMला पॅरलल आहे. अँड एरिया ऑफ ट्रायंगल PMR, हा जो मोठा त्रिकोण आहे PMR, याचा एरिया दिला आहे 50 सेंटीमीटर स्क्वेअर. तर आपल्याला फाईंड करायला सांगल्या दोन गोष्टी, एरिया ऑफ ट्रायंगल RST, हा जो छोटा त्रिकोण आहे वरचा त्याचा एरिया, आणि एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PMTS, हा खालचा जो चौकोन आहे त्याचा एरियासुद्धा काढायला सांगितलेला आहे. एरियावरचा लक्षात घेत आहे का, आपल्याला हा जो प्रश्न विचारला आहे एरिया ऑफ ट्रायंगलवरचा विचारलेला आहे. तर इथे एक थेरम आहे पहा, तुम्हाला लक्षात असेल तर, थेरम ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणून. त्या थेरमवर आधारित हा प्रॉब्लेम आहे. त्या थेरमचं स्टेटमेंट तुम्हाला अगोदर लक्षात घ्यावं लागेल. द रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स. मग मला अगोदर इथं ते ट्रायंगल जे आहे आपल्याला इथं दिलेले आहेत त्या दोन ट्रायंगलला सिमिलर दाखवून घ्यावं लागेल. तसं आपण सुरुवात करूया. इन ट्रायंगल PMR अँड ट्रायंगल, पहा PMR नाव घेतलं आहे तर याचं नाव करस्पॉन्डिंग यायला पाहिजे STR नाव करस्पॉन्डिंग घेणं आवश्यक असते. मग इथं टेस्ट बनवून दाखवायची आपल्याला. बघा अँगल
पहा मी कोणतं नाव लिहितोय, PRM इज कॉन्ग्रेंट्स टू अँगल. पहा PRM म्हणजे फर्स्ट, लास्ट अँड मिडल, तर इथं लिहा SRT म्हणजे कोणता आला असेल पहा, PRM SRT म्हणजे हा इथला अँगल, दोन्ही त्रिकोणामध्ये असलेला, म्हणजे त्याला का आपण काय म्हणू शकतोय, कारण लिहा त्याचं कॉमन अँगल आहे ना तो दोन्ही त्रिकोणात, त्यामुळे ते कॉन्ग्रेंट झाले. आणखीन एक अँगलची पेअर शोधूया आपण. आता पहा दुसरी पेअर शोधण्यासाठी आपल्याला एक डाटा दिलाय पहा, ST इज पॅरल टू PM. सिन्स ST इज पॅरल टू PM अँड त्यांची एक छेदिका कन्सिडर करूया. बघा ST आणि हे PM पॅरल आहेत, त्यांचे हे RP इज देअर ट्रान्सव्हर्सल, त्यांची छेदिका झाली आहे. म्हणून बघा दोन समांतर रेषांना एका छेदिकेनं छेदले नाही, तर त्याच्यामुळे तयार होणारे हे दोन कोन वरचे, या दोन अँगलला आपण काय म्हणतो, करस्पॉन्डिंग अँगल. देअरफॉर अँगल या त्रिकोणातला घ्या, मोठ्या त्रिकोणातला, दॅट इज RPM इज कॉन्ग्रेंट्स टू अँगल, छोट्या त्रिकोणातला RPM RST बरोबर नाव लिहिलेत पहा आपण, करस्पॉन्डिंग. आणि याचं कारण काय, करस्पॉन्डिंग अँगल्स, संगत कोन, समांतर रेषा आहेत ना त्याच्यामुळे तयार झालेले संगत कोन एकरूप असतात. मग झाले दोन पेअर आपल्याला इथे प्राप्त झाल्यात पहा. देअरफॉर ट्रायंगल PMR सिमिलर टू ट्रायंगल STR बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बरोबर, त्यामुळं आता हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले, तर मग आपल्याला थेरम वापरता येईल. मी सुरुवातीला जो थेरम बोललो होतो तुमच्यासमोर, देअरफॉर बाय थेरम ऑफ एरिया ऑफ थेरम ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, असं आहे नाव त्याचं, थेरम ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. काय थेरम सांगतो, एरिया ऑफ ट्रायंगल हा घ्या PMR, सिमिलर झालेत ना, मग यांचा एरियाचा रेशो काय असतो, एरिया ऑफ ट्रायंगल STR काय येतो, यांचा करस्पॉन्डिंग साईडच्या रेशोसोबत इक्वल येतो. तर करस्पॉन्डिंग साईड कोणते घेऊया पहा, मी घेतोय पहा फर्स्ट अँड लास्ट लेटरचा विचार केला तर फर्स्ट अँड लास्ट लेटर, सो PR आणि SR. आता तुम्ही म्हणाल सर हेच का घेतले तुम्ही दोन, थोडं गिवनमध्ये पाहिलात तर आपल्याला एक गिवन डाटा दिलेला आहे बघा इथं सुरुवातीला, की थ्राईस ऑफ SR इज टॉईस ऑफ SP. SR साईड यायला पाहिजे मग मला, SR साईड, म्हणून फर्स्ट अँड लास्ट लेटरचं सिलेक्शन केलं आपण इथं. करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरचा रेशो असतो, बाकीचे लिहू शकतो बट आवश्यकता नाही म्हणून नाही लिहिलेत, यांचा यूज करून घेतला. मग याचं कारणवरती लिहिलं मी थेरम, ठीक आहे. सो आता पुढे कंटिन्यू करूया. मग आता किमती ठेवा यांच्या. आता याची किंमत ठेवण्यासाठी पूर्ण व्हॅल्यू आपल्याला माहीत आहेत का पहा, PR माहीत आहे का पहा बरं आपल्याला, गिवनमध्ये कुठं दिलं आहे का नाही, एरिया एका ट्रायंगलचा दिला आहे. मग मला हे PR आणि SRची किंमत कळू, याला मी असं लिहितो पहा, दॅट इज PR डिवायडेड बाय SR आणि हे होल स्क्वेअर लिहिलं त्याला, ठीक. मग आता पहा, बट गिवनमध्ये एक स्टेटमेंट दिलं बघा, मी आता सांगलेलं वरती, थ्राईस ऑफ SR इज इक्वल्स टू ट्वाईस ऑफ SP. इट इज गिवन. बरोबर, इथं लिहूया वाटलं तर कंसात गिवन. देअरफॉर आता मी इथं काय करतो पहा, SP SR ला इकडे आणतो, सो SP डिवायडेड बाय SR इक्वल्स टू 2 इकडे पाठवतो, ते 3/2. मग आता याच्यावरती एक क्रिया करा बघा, कंपोनेंडो. ओके, सो कंपोनेंडोकडे लक्ष द्या. देअरफॉर SP प्लस SR माहिती आहे तुम्हाला, कंपोनेंडोची प्रक्रिया इक्वल्स टू 3 + 2/2. काय केलं आपण इथं, बाय कंपोनेंडो.
या पद्धतीनं. ठीक. मग पुढे एस पी प्लस एस आर काय होते पहा. आता डायग्रामला पाहिलं तुम्ही तर इट इज पी आर होईल डिवायडेड बाय हे एस आर इक्वल्स टू इथं 5/2. नाही, दिस इज द रेशो रिक्वायर्ड. आता ही किंमत ठेवा इक्वेशन 1मध्ये. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 काय होईल पहा. आता पहा, एरिया ऑफ ट्रायंगल पी एम आर आपल्याला दिलं आहे बघा. पी एम आर 50 डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एस टी आर. एरिया ऑफ ट्रायंगल एस टी आर. ठीक. इक्वल्स टू, आता हे जे रेशो काढला आपण आता पी आर बाय एस आर इथं ठेवा 5/2. ओके. आणि कंसाला वर्ग आहे बरं इथं लक्षात घ्या क्वेश्चन 1मध्ये. सो वर्ग लिहिला तिथं. ठीक. पुढे कंटिन्यू करूया. आता सिम्प्लिफाय करायचं आहे फक्त. 5चा वर्ग हे 25, 2चा वर्ग हे 4. मग हे 25ने याला भाग दिला, इथं कॅन्सलेशन 2चा भाग जातो. आणि एरिया ऑफ ट्रायंगल एस टी आर इकडं पाठवा आणि 4 इकडं पाठवा. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एस टी आर इज किती बनेल पहा. 2 × 4 दॅट इज 8 सेंटीमीटरमध्ये आहे तर सेंटीमीटर स्क्वेअरला युनिट एरियाचं. अँड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल पण विचारला होता त्यांनी आपल्याला. आकृतीला इथं पाहिलं तुम्ही ऑब्झर्व करा. पी एम टी एस हा एरिया काढण्यासाठी मोठ्या त्रिकोणामधून मोठा जो त्रिकोण आहे त्याच्या एरियामधून आपण वजा करूया. पहा, एरिया ऑफ ट्रायंगल मोठा त्रिकोणचं नाव काय पी एम आर. त्याच्यातून मायनस करूया एरिया ऑफ ट्रायंगल छोटा आर एस टी. ठीक. मग पी एम आरचा एरिया किती दिला आहे तर गिवनमध्ये दिलं होतं 50. आणि याचा एरिया आपण आता इथं एस टी आर किंवा आर एस टी नावं वेगळे वेगळे त्रिकोणाची लिहू शकतो मी. एस टी आर लिहिलं आहे याचा एस टी आर. याचा 8 आला एरिया पहा. 50 + 8 42 सेंटीमीटर स्क्वेअर इथं लिहून टाका. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. पुढचा क्वेश्चन 4मधील दुसरा प्रॉब्लेम पाहूया. क्वेश्चन 4मधील दुसरा प्रॉब्लेम पाहूया. थोडंसं काळजीपूर्वक या प्रॉब्लेमला लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. काय दिले पहा. इन अ फिगर पी बी क्यू आर दी पॉईंट्स ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ रिस्पेक्टिव्ह टँजंट. इथं 3 टँजंट आहेत. ही एक लाईन टँजंट आहे जिथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट क्यू आहे. खाली एक टँजंट आहे, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पी दिला आहे. आणि ए सी एक टँजंट आहे, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट बी आहे. लाईन क्यू ए इज पॅरलल टू लाईन पी सी. क्यू ए ही लाईन पी सीला पॅरलल आहे. आणि इफ क्यू ए इज 7.2, क्यू ए 7, अच्छा हे सेगमेंट दिला आहे 7.2 आणि पी सी दिलेला आहे 5. तर रेडियस फाईंड करायला सांगितली आपल्याला या वर्तुळाची. चला तर मग सुरुवात करूया. मी इथं कन्स्ट्रक्शन करून घेणार आहे. मी ओ पॉईंट जो सेंटर आहे या बी पॉईंटला जोडणार आहे. जॉईन ओ बी, जॉईन क्यू बी अँड जॉईन पी बी. हे 3 सेगमेंट जॉईन केले आपण ते लिहून घेऊया. जॉईन ओ बी, क्यू बी, पी बी. ठीक आहे. सेन्स आणखीन परत लक्षात घ्या, हे जे पॉईंट होते क्यू बी पी, सेन्स पॉईंट्स क्यू बी पी आर points of contacts of 3 tangents. 3 टँजंटचे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहेत. म्हणजे इथं रेडियस ओ क्यू ही रेडियस बनणार आहे, ओ बी ही रेडियस बनणार आहे आणि ओ पी ही एक रेडियस बनणार आहे. आपल्याला रेडियस टँजंट प्रॉपर्टी माहीत आहे. रेडियसच्या बाह्य टोकातून आउटर एंडमधून काढलेली टँजंट ही रेडियसला परपेंडिक्युलर असते. म्हणून दॅट ओ क्यू ही या टँजंटला परपेंडिक्युलर पडणार आहे. ओ क्यू कॉमा ओ बी अँड ओ पी आर परपेंडिक्युलर टू रिस्पेक्टिव्ह टँजंट्स. त्यांच्या
अनुक्रमे जे त्यांचे टँजंट्स आहेत त्यांना काय असतील, परपेंडिक्युलर असतील. देअरफोर आता हे टँजंट झाल्यामुळं तिथं 90चे कोन, लंब झाल्यामुळं 90चे कोन बनणार आहे तिथं. देअरफोर अँगल ओ क्यू ए इक्वल्स टू अँगल ओ बी ए इक्वल्स टू, आता ओ बी ए म्हणू शकता, ओ बी सी सुद्धा म्हणू शकता आपण. आणि ओ पी सी प्रत्येक कोन कितीचा होईल, 90 डिग्रीचा. ठीक आहे. आता यापुढे विचार करूया परत. मी इथं दाखवल्याचे लक्षात येते का पहा, आपल्या प्रत्येक कोन 90चा दाखवला आहे आपण. आता मी सुरुवात करतो पहा. इन क्वाड्रिलॅटरल वरचा चौकोन घेऊया, क्यू ए बी ओ हा क्वाड्रिलॅटरल घेतो मी. क्यू ए बी ओ या क्वाड्रिलॅटरलमध्ये ऑब्झर्व करा नीट, मी दोन अँगलची बेरीज करणार आहे. अँगल ओ क्यू ए प्लस अँगल ओ बी ए. सांगा बरं, वरतीच माप लिहून आहेत, ओ क्यू ए आणि ओ बी ए 90 आहेत दोन्हीची माप. मग 90 अधिक 90 किती बनणार आहे ते 180. म्हणजे या चौकोनाचे दोन कोन, हे दोन कोन सप्लिमेंटरी मिळाले. आणि हे दोन कोन कुठं आहेत ऑब्झर्व केला तर हे अपोजिट अँगल्स आहेत या क्वाड्रिलॅटरलचे. मग आपल्याला एक थिअरम माहीत असावा, बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरमचा कॉन्व्हर्स वापरला तर तो क्वाड्रिलॅटरल काय होईल, काय होता कॉन्व्हर्स स्टेटमेंट, इन अ क्वाड्रिलॅटरल इफ अपोजिट अँगल्स ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी देन इट इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणून इथं तेच घडलं, अपोजिट अँगल सप्लिमेंटरी आले म्हणून तो क्वाड्रिलॅटरल क्यू ए बी ओ हा काय झाला, इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरलवर दुसरी पेअरसुद्धा काय असावी याची, देअरफोर अँगल. आता दुसरी पेअर म्हणजे कोणती असेल पहा, त्याच क्वाड्रिलॅटरची एक पेअर तर सप्लिमेंटरी आली तर दुसरीसुद्धा सप्लिमेंटरी व्हायला पाहिजे. दॅट इज क्यू ओ बी ए प्लस अँगल क्यू ए बी. हे दोन्हीसुद्धा सप्लिमेंटरी पेअर बनवतील. ठीक आहे, लक्षात येते का पहा इथपर्यंत. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. हे जे आपण बनवले त्याला इक्वेशन 1 म्हणूया. आणखीन एक गोष्ट आपल्याला दिली बघा, त्यांनी आपल्याला एक पेअर पॅरलल दिली आहे बघा साईडची. सिन्स क्यू ए इज पॅरलल टू पी सी, ऑब्झर्व करा इथं, आणि क्वेश्चनमध्ये सुद्धा आहे क्यू इज पॅरलल टू पी सी अँड considering AC is their transversal. त्यांची छेदिका घेतली, समांतर रेषांची एक छेदिका घेतल्यावर अँगल पहा मी कोणते लिहितो, क्यू ए बी प्लस अँगल, आकृतीला ऑब्झर्व करा नीट, अँगल पी सी बी इक्वल्स टू 180. कुठं आहे तर ऑब्झर्व करा आकृतीमध्ये, हा इथला क्यू ए बी आणि हा इथला पी सी बी समांतर रेषांना ही छेदिका तयार झालेली आहे. मग हे कोणते कोण झालेत पाहिलात तुम्ही तर हे इंटेरियर अँगल झाले. आणि इंटेरियर अँगल काय तिथं सप्लिमेंटरी असणार आहेत, कारण की समांतर रेषांना एका छेदिकेनं छेदल्यावर तयार होणारे आंतरकोन हे पूरक असतात. म्हणून याचं कारण इंटेरियर अँगल टेस्ट, त्यामुळं. आणि हे झालं इक्वेशन नंबर 2 आपल्यासाठी. इथे फ्रॉम 1 and 2 ऑब्झर्व करा मी काय लिहितो आहे परत, फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2, इक्वेशन 1 आणि 2चा विचार केला तर आर एच एस सेम आहे, एल एच एस सेम करा. म्हणजे हे दोन पार्ट अँगल क्यू ओ बी प्लस क्यू ए बी अँड क्यू ए बी प्लस पी सी बी. ठीक, याच्यातला क्यू ए बी कॅन्सल झाला म्हणून हे दोन उरलेले काय होतील, देअरफोर अँगल क्यू ओ बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी सी बी. इक्वेशन 1 आणि 2 वरून हे जे मिळाले आपल्याला, हे दोन अँगल सारखे मिळाले, त्याला इक्वेशन 3 म्हणतोय मी. मग आता येऊया आपण एका ट्रायंगलच्या पेअरमध्ये.
इन ट्रायंगल. आता मी ट्रायंगलची पेअर कोणती लिहित आहे लक्षात घ्या तुम्ही नीट. आता मी दाखवलं आहे क्यू ओ बी अँगल कुठं आहे, क्यू ओ बी, हां म्हणजे हा त्रिकोण घ्यावा लागेल मला, दॅट इज क्यू ओ बी अँड ट्रायंगल. हा दुसरा पी सी बीचा, हा एक घ्या पी सी बी. या दोन ट्रायंगलमध्ये आता जे मी लिहित आहे ते लक्षात घ्या, दॅट इज क्यू ओ किंवा ओ क्यू इक्वल्स टू ओ बी. कारण हे दोन्ही काय आहेत, रेडियस आहेत. हे ट्रायंगलला ऑब्झर्व आकृतीला पाहत लक्षात घ्या सगळं. हे ओ क्यू आणि ओ बी दोन्ही रेडियस आहेत, म्हणजे या त्रिकोणाच्या दोन बाजू समान झाल्या. आणि दुसरा जो आहे पी सी बी ह्याच्यातही पहा, पी सी इक्वल्स टू बी सी, हे इक्वल आहेत. याचं कारण काय आहेत, टॅन्जंट, सेगमेंट, बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड, ड्रॉन फ्रॉम एक्सटेरियर पॉईंट आर कॉन्ग्रुएंट. म्हणून हे दोन रेशो इक्वल आहे, हे दोन साईड इक्वल आहेत आणि ह्या दोन साईड इक्वल आहेत. सो त्यांचे रेशोसुद्धा काय होतील पहा बरं, ओ क्यू डिवायडेड बाय पी सी. ओके, हे याला इक्वल आहे तर यांचा रेशो हा याला इक्वल आहे, पी सीच्या जागी पी सी लिहू शकतो. म्हणजे दोन रेशो करस्पॉन्डिंग साईडचे मला काय मिळालेत, इक्वल मिळालेत. आणि आणखीन एक लिहितो बघा, हे इक्वेशन 3मधलं जे इक्वेशन आहे, क्यू ओ बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी सी बी. मी आता हे सगळे एकत्र का लिहिलेत, इथं टेस्ट बनते बघा. साईड आणि अँगल, यस ए, हा अँगल त्या साईडमधला आहे का पहा, ओ क्यू आणि ओ बीमधला एक आहे. ओ क्यू आणि ओ बी त्याच दोन साईडमधला इन्क्लुडेड अँगल आहे. देअरफोर हे जे ट्रायंगल घेतले तर आपण क्यू ओ बी इज सिमिलर टू ट्रायंगल पी सी बी. कोणती टेस्ट बनली इथं, एस टेस्ट. मग आता याच्या करस्पॉन्डिंग साईड घ्या, दॅट इज क्यू ओ बाय पी सी इक्वल्स टू ओ बी बाय सी बी आणि इक्वल्स टू क्यू बी बाय पी बी. करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. याच्या काही किमती आहेत तर ठेवा. आता ओ क्यू काय डायग्रामला पाहिला तर ओ हा सेंटर होता. ओ क्यू म्हणजे काय असणार आहे, रेडियस. पी सी माहीत आहे का आपल्याला, पी सीची किंमत त्यांनी दिली बघा, पी सी दिलेला 5 आणि क्यू ए दिलेला आहे 7.2. हे 5 लिहिलं इथं. हे ओ बी रेडियस आहे. सी बी काय आहे ऑब्झर्व करा, सी बी. आता पी सी आणि सी बी दोन्ही इक्वल आहेत, ऑब्झर्व केला तुम्ही, एका ठिकाणी लिहिलं होतं आपण पहा. हे काय, पी सी आणि सी बी इक्वल आहेत, पी सी आणि सी बी किंवा बी सी. आता पी सी 5 होता तर बी सीसुद्धा काय झालं, बी सीसुद्धा 5च झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी सुद्धा काय येईल पहा, 5 इक्वल्स टू हा क्यू बी आणि पी बी. आपल्याला या दोघांपैकी कोणाची किंमत माहीत नाही आहे म्हणून त्याला तसंच ठेवलं. याला इक्वेशन 4 म्हणा. आता इथे येऊन पोहोचलो आपण. आता परत असा जो आत्तावरती आपण पार्ट लिहिला आहे ना तसा रिपीट करायचा आहे, फक्त आता क्वाड्रिलॅटरल खालचा घ्यायचा आहे. याच्या अगोदर आपण क्यू ए बी ओ हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दाखवला होता, त्याच पद्धतीनं आपण हे खालचा क्वाड्रिलॅटरलसुद्धा सायक्लिक सांगणार आहात. इन क्वाड्रिलॅटरल बी सी पी ओ पहा, बी सी पी ओ ह्या क्वाड्रिलॅटरलमध्ये दोन अँगल्स पहा. इथला या ठिकाणचा, आता हा रेडियस आणि टॅन्जंट असल्यामुळे इथं 90चा आहे, वरती मी लिहिलं आहे ते पूर्वी. आणि हे सुद्धा रेडियस आणि टॅन्जंट आहे, मी इथं 90चा कोन आहे. म्हणजे हे दोन कोन अपोजिट अँगल्स आहेत आणि 90 म्हणजे सप्लिमेंटरी झाली, त्यांची बेरीज 180 येत आहे. अँगल ओ पी सी प्लस अँगल ओ बी सी, दोघांची बेरीज दॅट इज 90 प्लस 90, इट इज 180. ठीक आहे. देअरफोर हे दोन अँगल्स सप्लिमेंटरी झालेत आणि अपोजिट अँगल्स आहेत, म्हणून हा क्वाड्रिलॅटरल बी सी पी ओ इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल झाला. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणलं तर त्याची दुसरी पेअरसुद्धा म्हणजे ही उरलेली, दॅट इज अँगल पी ओ बी प्लस अँगल पी ओ बी अँड पी सी बी ह्या दोघांची बेरीजसुद्धा 180 व्हायला पाहिजे. याला इक्वेशन नंबर 5 म्हणूया आपण आता. ठीक आहे. आता इक्वेशन 2 आणि 5 परत विचारात घ्यायचेत आपल्याला. वरती दाखवतो मी इक्वेशन 2 कोणता आहे. फ्रॉम इक्वेशन 2 and 5
नीट लक्षात द्या. 2 कसं बनलं होतं ते इंटेरियर अँगल टेस्टनुसार बनलं होतं. हे 2 अँगल होते ते 2 इक्वेशनचे. हे तर नेहमी असणारच आहेत कारण की पॅरलल रेषा असल्यामुळे हे 2 कोन सप्लिमेंटरी असणारच आहेत इंटेरियर अँगल टेस्टनुसार. ठीक आहे. मग इक्वेशन 2 आणि इक्वेशन 5ला विचारात घेतलात तर काय लक्षात येते आपल्या? RHS 180 आहे, इथं पण 180 आहे, मीन्स LHS सेम लिहिता येईल आपल्याला. आणि ह्या सेममध्ये सुद्धा पहा अँगल पी सी बी इथं आहे, तो कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे उरलेले अँगल्स म्हणजे अँगल QAB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल इथला POB उरलेला आहे. हे 2 अँगलसुद्धा काय झाले मग इथं कॉन्ग्रुएंट झाले. ठीक आहे. मग आता ही कॉन्ग्रुएंट झाल्यावर याला मी नंबरिंग करतो आहे आता नंबर 6 म्हणून. आणि आपण जाऊया त्रिकोणामध्ये आता. इन ट्रायंगल तिथं जसं 2 त्रिकोण घेतले होते आपण सिमिलर दाखवले होते तसं इथंसुद्धा दाखवूया आपण. आता मी त्रिकोण कोणते घेणार आहे पहा. हे ट्रायंगल QAB कुठं आहे? QAB हा ब्ल्यू मार्क केलेला त्रिकोण म्हणजे तोच त्रिकोण QAB अँड POB हा POB हा त्रिकोण आणि QAB हा त्रिकोण. मी याला शेड करतो तुम्हाला थोडंसं लक्षात यावं. ब्ल्यू कलरच्या लाईन काढत आहे मी या 2 ट्रायंगलमध्ये. हे 2 ट्रायंगल आपण इथं विचारात घेतलेले आहेत. आता हे ट्रायंगल्स मला एका टेस्टनुसार चेक करूया आपण. आता हे ट्रायंगलमध्ये पहा QA इक्वल्स टू AB. कारण सांगू शकाल कोणी? हे दोन्ही सारखे आहेत या त्रिकोणात पहिल्या. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटेरियर पॉईंट. ओके. आणि ह्या दुसऱ्या ट्रायंगलमध्ये पहा PO इक्वल्स टू BO. O आहे सेंटरपर्यंत आलं म्हणजे दोन्ही काय आहेत? रेड आय ऑफ सेम सर्कल. मग आता साईड सेम आहेत एका त्रिकोणाच्या याच्या म्हणजे सेम साईडचा रेशो घ्या. QA डिवायडेड बाय PO यांचा रेशो घेतला. बट QA ABला इक्वल आहे आणि PO BOला इक्वल आहे म्हणून हा सुद्धा साईड इक्वल रेशो बनवते. अँड एक अँगलची जोडी आपण वरती इक्वेशन 6मध्ये काढलेली बघा. QAB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल POB. सिन्स 6 इक्वेशन नंबर 6 असं लिहू शकतो मी कारण याला सेम रिपीट व्हायला बघा. वरच्या पार्टला तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर. मग इथं साईड आणि एक अँगलची पेअर मिळाली पहा. आणि त्या साईड मला इन्क्लुडेड अँगल आहे का पहा QA आणि AB. हे पहा QA आणि AB म्हणजे या 2 साईड मला इन्क्लुडेड अँगल आहे. म्हणून हे 2 त्रिकोण QAB इज सिमिलर टू ट्रायंगल POB बाय SAS टेस्ट. तिथे SAS टेस्ट बनली होती सुरुवातीला. मग याच्या करस्पॉन्डिंग साईड्स मांडून घ्या आता. दॅट इज QA बाय PO इक्वल्स टू AB बाय OB इक्वल्स टू QB बाय PB. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे. मग याच्यात किमती सबस्टिट्यूट करा. QA काय दिलेलं आहे पहा. QA दिलेला आहे आपल्याला पहा 7.2 गिवनमध्ये पाहू शकता क्वेश्चनमध्ये दिला आहे. आणि PO किती आहे? PO तर रेडियस आहे म्हणून R लिहिला. AB आता QA आणि AB सारखे आहेत पहा इथं लिहिले आपण. तुम्ही लक्षात घेतो मला तर हे QA आणि AB सारखे आहेत. मग QA 7.2 दिला तर AB सुद्धा 7.2च असायला पाहिजे. डिवायडेड बाय OB काय चेक करू शकता डायग्राममध्ये रेडियस आहे. मी रेडियसला R नाव दिलं इथं. हे QB बाय PB तसाच लिहिला. माहीत नाही ना याच्यातली किंमत. ओके. पुटिंग गिवन व्हॅल्यूज म्हणल्यासारखं. मग इथं एवढं लिहिल्याच्या नंतर इक्वेशन नंबर याला 7 म्हणूया आपण. फ्रॉम इक्वेशन 4 अँड 7 ऑब्झर्व करा तुम्ही नीट. दोन्ही दिसतंय तुम्हाला इथं. QB बाय PB इथंही आहे बघा QB बाय PB. ओके. म्हणून हे दोन्ही इक्वेशन सारखे आहेत. रेशो सेम सारखा आहे ना याच्यामध्ये एक आणि याच्यामध्ये एक सारखाच आहे म्हणून उरलेले रेशोसुद्धा सारखे व्हायला पाहिजे. मग इथं लिहितो पहा मी. फ्रॉम इक्वेशन 4 अँड 7 दॅट इज R बाय 5 इक्वल्स टू 7.2 डिवायडेड बाय R. ओके. आणि मग पक्षांतरात सिम्प्लिफाईड केलं पण याला तर R इंटू R स्क्वेअर आणि 7.2 इंटू 5 हे असं. सो R स्क्वेअर इक्वल्स टू गुणाकार करा 7 35 आणि हे 10 उरलेले दॅट इज 36 होतात हे गुणाकारात. सो R इक्वल्स टू रेडियस
आर इक्वल्स टू 6 सेंटीमीटर. हा प्रॉब्लेम इथं अशा पद्धतीनं पूर्ण होतं. आपल्याला रेडियस फाईंड करायला सांगली ते आपण रेडियस काढली. पहा इथं थोडंसं व्यवस्थित नोट करा या प्रॉब्लेमला. व्हिडिओ परत या प्रॉब्लेमपासून रिपीट पहा. योग्य ठिकाणी पॉज करा आणि स्टेप्स लिहून घ्या. मी ॲनॉलॉजी मेंटेन केली. इथं सारखी पण आहे स्टेप लिहिण्यामध्ये थोडासा, आणि त्या ॲनॉलॉजीला नीट लक्षात घेतला तर तुम्हाला सहजतेनं हा प्रॉब्लेम लक्षात येईल. पुढे वळूया आपण. पुढील तिसरा प्रॉब्लेम विचारात घ्या. थेरमच्या स्वरूपात प्रॉब्लेम आहे पहा. प्रूव्ह दॅट सम ऑफ स्क्वेअर ऑफ साईड ऑफ रोम्बस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स डायगोनल. संबंधित आकृती काढूया म्हणजे आपल्याला गिवन टू प्रूव्ह वगैरे लिहिता येईल. रोम्बस दिलेला आहे पहा आपल्याला इथे. रोम्बस काढून घेऊया सुरुवातीला. रोम्बस म्हणजे असा चौकोन की ज्याच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात, समान लांबीच्या असतात. मी रफमध्ये आकृती काढतोय. पी क्यू आर एस हा रोम्बस कन्सिडर केला आहे मी. त्याचे डायगोनलसुद्धा काढून घेऊया. हे डायगोनल झाले आणि ते एकमेकाला सपोज यम या बिंदूमध्ये छेदत आहेत. मग आपण गिवन लिहून घेऊया पहा. एन क्वाड्रिलॅटरल किंवा रोम्बसच म्हणूया, त्याने रोम्बसच दिले आपल्याला. एन रोम्बस रोम्बस कोण काय नाव घेतलं आपण? पी क्यू आर एस डायगोनल पी आर अँड क्यू एस intersects at point M. गृहीत धरलं आहे आपण याला. टू प्रूव्ह काय सिद्ध करायचं आपल्याला इथे की त्यांच्या सर्व बाजूंच्या वर्गाची बेरीज पी क्यू स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर प्लस आणि एक शेवटची साईड क्यू आर स्क्वेअर. सम ऑफ स्क्वेअर ऑफ ऑल साईड्स ऑफ अ डायगोनल इज इक्वल टू द सम म्हणजे परत बेरीज येणार आहे. बट स्क्वेअर ऑफ इट्स डायगोनल. डायगोनल कोण आहे? पी आर त्याचा स्क्वेअर आणि क्यू एस याचा स्क्वेअर. हे आपल्याला इथं सिद्ध करायचं आहे. प्रूफकडे लक्ष द्या. सुरुवात करतोय आपण पहा. एक प्रॉपर्टी आपल्याला इथं वापरायची आहे. युझिंग प्रॉपर्टी ऑफ रोम्बस. कोणती प्रॉपर्टी लिहितोय पहा. द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. एकमेकाचे ते लंबदुभाजक असतात. ही प्रॉपर्टी वापरली तर त्या प्रॉपर्टीनुसार हे पी आर आणि क्यू एस एकमेकाला लंबदुभाजक म्हणतात. बघा लंबदुभाजक म्हणजे काय? हे दोन भाग सारखे बनणार आहेत आणि हे दोन भाग सारखे बनणार आहेत आणि या ठिकाणी 90चा कोन बनणार आहे. म्हणजे प्रत्येक साईड प्रत्येक कोन 90चा इथं बनणार आहे यम या ठिकाणी. ठीक आहे. आता तसं मी लिहून घेतो. देअरफॉर पी एम इक्वल्स टू एम आर अँड क्यू एम इक्वल्स टू एम एस. आणखीन एक गोष्ट, अँगल पी एम क्यू इक्वल्स टू 90. हाच अँगल नाही, इकडचे बाजूचे अँगलसुद्धा 90 डिग्रीचेच बनतात. मग इन ट्रायंगल, आता जो अँगल मी मेन्शन केला आहे त्या अँगलसाठी जो करस्पॉन्डिंग ट्रायंगल आहे इथं ते कन्सिडर करूया. इन ट्रायंगल पी एम क्यू पी क्यू स्क्वेअर इक्वल्स टू पी एम स्क्वेअर प्लस एम क्यू स्क्वेअर. पायथागोरस थेरम PGT म्हणतो मी याला शॉर्टमध्ये, पायथागोरस थेरम असं. यानुसार लिहिले पायथागोरस थेरम वापरू शकतो मी, कारण की तिथला एक कोन 90चा आहे म्हणून मी तिथं पायथागोरस थेरम वापरला. पी क्यू स्क्वेअर ही टू प्रूव्हमधली पहिली साईड आहे पहा, पी क्यू स्क्वेअर. म्हणून ती साईड येण्याच्या उद्देशानं मी या ट्रायंगलला सिलेक्ट केलेला आहे. सिमिलरली आता हे जसं वरती मी लिहिलं आहे त्याच प्रकारे आपण बाकीच्या ट्रायंगलसुद्धा कन्सिडर करू शकतो आणि तिथं पायथागोरस थेरम वापरू शकतो. सिमिलरली इन ट्रायंगल PMS SMR अँड QMR या ट्रायंगल्समध्ये वापर केला तर विचार केला तर आपण असं स्टेटमेंट लिहू शकाल.
पी एस स्क्वेअर इक्वल्स टू पी एम स्क्वेअर प्लस एम एस स्क्वेअर, एस आर स्क्वेअर इक्वल्स टू एस एम स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर अँड क्यू आर स्क्वेअर इक्वल्स टू एम आर स्क्वेअर प्लस क्यू एम स्क्वेअर. ठीक आहे, असं आपण पूर्ण लिहू शकतो. पायथागोरस थिअरम या तिघांसाठी सुद्धा तेच कारण. पायथागोरस थिअरम. ठीक, मग आता या सगळ्यांना ॲड करूया. ॲड का? कारण की आपण जे प्रूव्ह करणार त्यामध्ये सगळ्यांची बेरीज इथे पहा. ॲडिंग these इक्वेशन्स किंवा अबाव इक्वेशन्स वी गेट काय मिळेल पहा आपल्याला. ॲडिशन करा. हा इथला पी क्यू स्क्वेअर प्लस सगळ्या घ्यायच्या ना, हे जे 4 वेळेस आपण 4 त्रिकोणामध्ये बनवलं ना पायथागोरस थिअरमचं स्ट्रक्चर, ते वापरूया. एस आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. आता ही आपण लेफ्ट साईडची बेरीज केली तर राईट साईडची पण बेरीज करून घ्या. चला तर थोडीशी लॉंग जाणार आहे ते, थोडंसं इथं लक्षात घेतो म्हणलं तर इथं पहा. हे बा, हे मी अंडरलाईन करतो आहे बा, हे 4 जे बेरजा दिसतात तुम्हाला इथं, त्या सगळ्यांची बेरीज करायची आहे. पण इथं मी डायरेक्ट ती बेरीज लिहिणार. लक्षात येतं इथं पी एम स्क्वेअर आहे, इथं पी एम स्क्वेअर आहे. यांची बेरीज केल्यावर काय बनायला पाहिजे पहा, ट्वाईस पी एम स्क्वेअर. लक्षात येते का पहा. आता आपण खाली लिहूया इथं ट्वाईस पी एम स्क्वेअर. बाकीचे पण असेच ऑब्झर्व केलं तर एम क्यू आहे बा इथं कुठं असेल बघा एम क्यू स्क्वेअर. हे का क्यू एम क्यू आहे, एम क्यू एकच आहे. सो तिथं मी लिहू शकतो परत ट्वाईस एम क्यू स्क्वेअर प्लस एम एस आहे पहा इथं, एस एम नाव आहे त्याला. एम एस प्लस एस एम तेच आहे. सो ट्वाईस एम एस स्क्वेअर प्लस एम आर आणि एम आर स्क्वेअर आहे. सो ट्वाईस एम आर स्क्वेअर. ॲडिंग केलं डायरेक्टली. लक्षात येते का पहा. चला मग इथपर्यंत आलो आपण. याला पुढे कंटिन्यू करूया आपण. इक्वल्स टू म्हणजे हे सगळ्या बाजूंची बेरीज. मला इथं ठिकाणी या ठिकाणी डायगोनलचा स्क्वेअर आणायचा आहे त्यांच्या टार्गेटनुसार पाहिलात तुम्ही तर. आपल्याला या ठिकाणी हे सिद्ध करून दाखवायचं. ही साईड तर आली, एक एल एच एस साईड आपली. हा भाग घेणार आहे पी आर स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर घेणार आहे आपण इथं आणून दाखवणार. मग आता या ठिकाणी कसं करता येईल पहा. आता परत थोडंसं लक्षात घेतलं तर या इक्वेशनला मी खाली कसं कंटिन्यू करतो ते. इथं 2 समीकरण लिहिलेत पहा. मी याला इक्वेशन नंबरिंग करतो 1 म्हणून. आता इथे लक्ष द्या. फ्रॉम 1 ऑब्झर्व करा, पी एम आणि एम आर सारखे आहेत पहा. म्हणजे इथला पी एम आणि हा एम आर इक्वल आहेत. म्हणून ट्वाईस ऑफ पी एम स्क्वेअर प्लस ट्वाईस ऑफ एम आर स्क्वेअर हे दोन्ही सारखे आहेत. म्हणजे त्यापैकी कोणाचं आपण एकाचं नाव उल्लेख करूया. मी इथं समज पी एम स्क्वेअर तसा ठेवला आणि या ठिकाणी बघा ट्वाईस ऑफ एम आरच्या ठिकाणी काय लिहितो, पी एमच लिहितो. कारण इक्वेशनवर 1 चेकआउट करू शकतो आपण. इथं लिहिणार आहे मी त्याचं कारण तसं. सिन्स इक्वेशन 1 इक्वेशन 1चा विचार करून. ठीक आहे. तसंच एम क्यू पहा, ट्वाईस एम क्यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एम एस स्क्वेअर आहे पहा. बघा एम क्यू इथं पहा, एम क्यू आणि एम एस सारखे आहेत. म्हणून एम एसच्या ठिकाणी मी एम क्यू लिहू शकतो. म्हणून इथं या एम एसच्या ठिकाणी मी पण काय लिहिणार आहे, ट्वाईस एम क्यू स्क्वेअर लिहिणार आहे. आता परत ऑब्झर्व करा, ट्वाईस पी एम स्क्वेअर ट्वाईस पी एम स्क्वेअर किती होणार आहे, 4 टाइम्स पी एम स्क्वेअर प्लस ट्वाईस एम क्यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एम क्यू स्क्वेअर 4 टाइम्स एम क्यू स्क्वेअर. मग आता विचार करा. आता फायनल स्टेप लक्षात घ्या. ही 2 मीन्स हा जो 4 आहे याला मी लिहू शकतो का पहा. परत लक्षात घेता येतं 4ला मी असं लिहू शकतो 2 स्क्वेअर आणि हा पी एम स्क्वेअर. इथं पण 4ला लिहितो पहा 2 स्क्वेअर आणि हा एम क्यू स्क्वेअर. तसाच हा स्क्वेअर फक्त एम क्यूला होता, 4ला नव्हता. मग आता दोघाला स्क्वेअर आला. सो आय कॅन राईट दिस ट्वाईस पी एम होल स्क्वेअर लिहू शकतो पहा त्याला. प्लस इथंही सुद्धा ट्वाईस एम क्यू होल स्क्वेअर. ठीक आहे. ट्वाईस पी एम का होईल ऑब्झर्व करा. आकृतीला पाहिलात तुम्ही तर हे पी एम आहे जो की एम हा मिड पॉईंट बनवतो ना त्याचा. हे 2 भाग सारखे होते. तर पी एमचा ट्वाईस काय असायला पाहिजे, पी आर असायला पाहिजे. एम क्यूचा ट्वाईस काय असायला पाहिजे, क्यू एस असायला पाहिजे. सो मग इथं या ठिकाणी ट्वाईस ऑफ पी एमच्या ठिकाणी काय लिहिणार आपण, पी आर आणि हे स्क्वेअरचा स्क्वेअर बाहेर. आणि ट्वाईस ऑफ एम क्यूला काय लिहिणार आपण, क्यू एस त्याचा स्क्वेअर आहे बाहेरून स्क्वेअर लिहिला. आणि हेच तर आपलं टार्गेट आहे पहा. आपण सुरुवात केली कुठून, या ठिकाणापासून.
सगळ्या बाजूंच्या वर्गाची बेरीज घेतली आणि दाखवलं काय आणून इक्वल टू त्यांच्या डायगोनलच्या वर्गाची बेरीज आणून दाखवलेली आहे. हे प्रूफ अशा पद्धतीने इथं प्रॉब्लेम पूर्ण होत आहे. क्वेश्चन 5 स्टार्ट करूया. त्यातील पहिला प्रॉब्लेम पहा. गिव वन पेअर ऑफ व्हॅल्यूज ऑफ x and y such that x, y is equidistant from the points -1 8 3 4. जस्टिफाय युअर स्टेप्स. ठीक आहे, चला सोपा प्रश्न आहे. एक पॉईंट शोधायला सांगितला आहे ज्याचे कॉर्डिनेट्स एक्स आणि वाय त्यांनी सांगितलेत की घ्यायला, आणि तो इक्विडिस्टंट आहे म्हणे दिलेल्या 2 पॉईंटपासून. आपण दिलेल्या 2 पॉईंटला नाव देऊया, लेट ए आणि बी असं नाव देऊया. -1 8 बी. दुसऱ्या पॉईंटला बी नाव दिले 3,4. अँड जो इक्विडिस्टंट पॉईंट आहे त्याला आपण सी म्हणूया. त्याचे कॉर्डिनेट्स आपल्याला शोधायला सांगितलेत एक्स आणि वाय. ठीक आहे, आता इक्विडिस्टंट आहे. सिन्स पॉईंट सी इज इक्विडिस्टंट फ्रॉम ए अँड बी. ए आणि बी पॉईंटपासून इक्विडिस्टंट आहे. इक्विडिस्टंट म्हणजे समान अंतरावर आहे म्हणून सी ए इक्वल्स टू सी बी बनायला पाहिजे इक्विडिस्टंट. ठीक, पुढे मग आता हे इक्विडिस्टंट असल्या कारणाने त्यांचे स्क्वेअर्स, आता हे इक्वल आहेत, त्यांचे स्क्वेअरसुद्धा इक्वल असायला पाहिजे. सी बी स्क्वेअर. मग आता सी ए स्क्वेअर बाय डिस्टन्स फॉर्म्युला जर आपण लिहिला तर काय बनतो पहा. सी एकडे लक्ष द्या. सी आणि ए पॉईंटकडे डिस्टन्स फॉर्म्युला वापर केला आहे. तिथं स्क्वेअर आहे, तर डिस्टन्स फॉर्म्युल्यामधला जो स्क्वेअर रूट येणार होता तो आपल्याला इथं घ्यायची गरज नाही आहे. युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे माहीत आहे आपल्याला. ज्या 2 पॉईंटमधला आपण डिस्टन्स काढताय त्या 2 पॉईंटच्या एक्स कोऑर्डिनेटची वजाबाकी त्याचा वर्ग आणि वाय कोऑर्डिनेटची वजाबाकी त्याचा वर्ग मध्ये प्लस. आता मी ब्लँक स्पेस लिहिलेत पाहिजे. आता हे येणार आहे सी ए पॉईंटसाठी आपण डिस्टन्स फॉर्म्युला लिहितो सी ए या सेगमेंटसाठी. तर सी आणि ए पॉईंटचे एक्स कोऑर्डिनेट घ्या. एक्स कोऑर्डिनेट आहे याचा एक्स आणि याचा आहे -1. त्यांची वजाबाकी एक्स -1 म्हणजे +1 होऊन जाईल, आणि वाय कोऑर्डिनेटची वजाबाकी म्हणजे वाय -8. ओके, आणि सी बी पॉईंटसाठी सुद्धा विचारात घेतात तर सी आणि बी पॉईंटसाठी तर एक्स कोऑर्डिनेट काय आहेत सी आणि बीचे एक्स आणि 3 आहे, मग यांची वजाबाकी एक्स -3 आणि याचा आहे वाय आणि 4. सो वाय -4. हे काय लिहिलं आपण इथं, हे कशाचं कारण लिहिलं आहे युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युलानुसार हे स्ट्रक्चर लिहिलं आहे. पुढे कंटिन्यू करूया. आता इथं एक्सपान्शन करा यांचे. ए प्लस बी होल स्क्वेअरचं एक्सपान्शन काय पहा, अधिक प्लस इथे ए वजा बी याचं एक्सपान्शन फॉर्म्युला वापरा. तर वाय -8साठी वाय स्क्वेअर -16 वाय + 64 इक्वल टू, इथं या दोघांसाठी सुद्धा कॅल्क्युलेशन कंप्लीट करूया. इथं खाली लिहितो आहे मी एक्स -3 होल स्क्वेअरचं एक्सपान्शन एक्स स्क्वेअर -6x + 9 प्लस वाय स्क्वेअर -8y + 16. आता पहा बोथ साईड काही सिम्प्लिफिकेशन होतं तर पहा एक्स स्क्वेअर हा एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला, वाय स्क्वेअर हा वाय स्क्वेअर कॅन्सल झाला. आता लाईक टर्म्स एकत्र करा. 2x इथं लिहूया आपण उरलेल्या टर्म्स अगोदर. 2x + 1 -16y + 64 आणि इथे -6x + 9 -8y + 16. आता लाईक टर्म्स एकत्र करा. हे एक्स म्हणजे आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचं स्ट्रक्चर इथं बनवत आहोत. आता हे काय होणार आहे पहा, इथं परत सिम्प्लिफाय करूया. 6x इकडे पाठवला, 2x -6चा +6x होईल आणि हा -16y होता, हा 8y सुद्धा इकडे आणूया +8y होऊन जाईल आणि सगळे नंबर त्या साईडला पाठवूया आरच्या साईडला. 64 + 1 65 तिकडे जाऊन मायनस होतील आणि इथं राहिला 16 + 9 दॅट इज 25 आणि हा 65 इकडे आला -65 झालेला आहे. इथं सिम्प्लिफाय करा. फायनल 8x आणि इथं -8y
आणि इथे इक्वल टू राहतील -4d. इथला 8 कॉमन काढूया. x मायनस वाय इक्वल्स टू 5 भाग जाईल इथं, तर 8 45 तर -5. ही इक्वेशन आपल्याला इथं लिनियर इक्वेशन मिळालेलं आहे एक्स आणि वाय व्हेरिएबलमधील. मग आता आपल्याला त्यांनी विचारलं काय होतं, गिव्ह वन पेअर ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. आता आपल्याला एक्स आणि वायच्या किमती इथं भरपूर लिहिता येतील की यांना ज्या किमतीमुळं हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल, परंतु त्यांनी आपल्याला एकच इक्वेशन लिहायला सांगितलं, एकच पेअर लिहायला सांगितलेली आहे एक्स आणि वाय याच्या किमतीसाठी. मग आपण गृहीत धरूया, पुट करूया एक्सची किंमत. मी सपोज गृहीत धरतो 1. मग इथं सबस्टिट्यूट करा. देअरफॉर 1 मायनस वाय इक्वल्स टू -5. तर वाय काय मिळेल पहा. सो देअरफॉर -5 तिकडे पाठवला मी, +y झाला, आणि 5 इकडे आणला, -5चा +5 झाला. दॅट इज 1 + 5 इट इज 6. देअरफॉर y इक्वल टू 6. देअरफॉर आपण फायनल सोल्युशन लिहूया. देअरफॉर 1 पेअर ऑफ व्हॅल्यूज ऑफ x अँड y इज, काय पेअर मिळाली बा आपल्याला, x ची किंमत 1 आणि y ची किंमत 6. अशा पद्धतीनं आपण इथं सोल्युशन पूर्ण केलेलं आहे. तुम्ही इथं x ची किंमत मी गृहीत धरली 1, तुम्ही वेगळी गृहीत धरू शकता. x ऐवजी तुम्ही y ची पण किंमत गृहीत धरू शकता. कोणत्याही किमती गृहीत धरा. इथं वेगवेगळं आन्सर येऊ शकते प्रत्येक विद्यार्थ्याचा. दिस इज ओपन एंडेड क्वेश्चन होता हा. पुढे शेवटच्या प्रॉब्लेमकडे बघूया. क्वेश्चन 5 मधील सेकंड प्रॉब्लेम पाहूया. इथे काय सांगितलंय आपल्याला लक्षात घ्या तुम्ही. युजिंग 8² - 7² इक्वल्स टू 15, ड्रॉ स्क्वेअर ऑफ एरिया 15² cm. आपल्याला स्क्वेअर काढायला सांगितलं आणि एक समीकरण दिलं इथं आपल्याला, याला यूज करायला सांगितलेलं आहे. आता लक्षात घ्या इथे सुरुवात कशी करतो आपण. सुरुवातीला 7 सेंटीमीटर हे जे 2 अंक दिलेत ना आपल्याला इथं स्क्वेअरच्या टर्ममध्ये, त्या 2 अंकाचा वापर करूया. 7 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढून घ्या. 7 सेंटीमीटर मी 3 पासून स्टार्ट करतो, म्हणजे जाणार आहे मी 10 पर्यंत. हा काढला मी 7 सेंटीमीटरचा सेगमेंट. मी त्याला नाव देतो इथं AB म्हणून. ठीक आहे. मग पुढे काय करूया, या सेगमेंटच्या एका टोकावर, म्हणजे मी कन्सिडर करतो B या एका टोकावर, एका एंडवर एक कोन वापरून त्याच्या साहाय्यानं 90चा कोन काढा. हे 90चा कोन. आता हे का काढण्यात आलं हे तुम्हाला लक्षात येईल थोड्या वेळात. हे स्ट्रक्चर मला पायथागोरस थेरम सारखं दिसतंय, तसा वापर करावा म्हणून मी तो 90चा कोन काढतोय. हे स्ट्रक्चर तुम्हाला मी यूज करून पण दाखवणार आहे. इथं B वर 90चा कोन काढूया. हे अशा पद्धतीनं थोडंसं वर वाढवा त्याला. आणि परत आता जी दुसरा, आता एक अंक पण वापरलाय 7 अंक, आता 8 अंकाचा वापर करूया. पट्टीच्या साहाय्यानं कंपासमध्ये 8 सेंटीमीटर अंतर पकडा. हे अशा पद्धतीनं 8 सेंटीमीटर हे अंतर आहे इथं. आपण हे 8 सेंटीमीटर अंतर पकडलंय. आणि आता ते अंतर पहा मी कुठे ठेवतोय, A वर ठेवायचं आहे कंपासचं टोक. आणि हा जो 90चा कोन काढला आपण, त्याला असा इंटरसेक्ट करेल असा आर्क बनवायचा आहे. लक्षात घेते का पहा, A वर ठेवून काढलाय आपण. 8 सेंटीमीटर अंतर पकडलं या 2 टोकामध्ये आपण. ठीक. मग इथं जिथं ती लाईन, तो आर्क या परपेंडिक्युलर लाईन इंटरसेक्ट करते ना, त्या ठिकाणी C नाव द्या. लक्षात येते आपल्याला हे 7 सेंटीमीटर अंतर आहे. आणि हे AC आता मी जॉईन करून घेणार, ते अंतर आहे 8 सेंटीमीटर. हे अशा पद्धतीने याला जॉईन करा. हे 8 सेंटीमीटर अंतर झालंय. आता पुढे प्रोसेस काय लक्षात घ्या. आता इथं मी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो की हे 8² - 7² इक्वल्स टू 15 कसं येणार आहे. तर इथं हे काटकोन त्रिकोण झाला. आपण इथं लंब काढला होता बघा, 90चा कोन पडणार आहे इथं. ठीक आहे. म्हणजे हा ABC ट्रायंगल काय झाला, ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम
पायथागोरस थेरमनुसार काय होईल पहा इथं AC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. याच्यावरून काढूया आता किमती ठेवा कोणाच्या AC ची आहे 8 सो 8 स्क्वेअर इक्वल टू AB ची दिसते पहा 7 प्लस BC माहित नाही आहे BC स्क्वेअर तसंच लिहूया. आता हे 7 स्क्वेअर इकडे पाठवा सो इट इज 8 स्क्वेअर मायनस 7 स्क्वेअर इक्वल्स टू BC स्क्वेअर बनला. आता हे इथं BC काय येणार आहे ऑब्झर्व करा तुम्ही. 8चा वर्ग काय ते 64. मला BC स्क्वेअरची किंमत सांगायची तुम्हाला आणि 7चा वर्ग 49 येते. वजाबाकी करा काय बनते पहा. सो BC स्क्वेअर बरोबर काय बनतो वजाबाकी केल्यावर तुम्हाला लक्षात येईल ते इट इज 15. सो म्हणून इथं आपण यूज करतोय या ट्रायंगल मध्ये यूज झालाय कशाचा 8 स्क्वेअर मायनस 7 स्क्वेअर इक्वल्स टू 15 या इक्वेशनचा यूज इथं झालेला आहे. तुम्हाला दाखवले मी रफ मध्ये इथं. चला तर मग हे BC काय झालं लक्षात आलं का BC स्क्वेअर इक्वल्स टू आहे BC स्क्वेअर इक्वल्स टू 15 आहे. सो BC इक्वल्स टू काय असणार आहे रूट 15. लक्षात येते का इथं लिहितो पहा मी देअरफॉर BC इक्वल्स टू अंडर रूट 15 अशा पद्धतीनं. ठीक आहे BC ची किंमत मिळाली आपल्याला. मग आता पुढची स्टेप आपल्याला आता स्क्वेअर कंप्लीट करायला सांगितलं त्यांनी. ड्रॉ स्क्वेअर त्याचा एरिया ठीक आहे 15 सेंटीमीटर स्क्वेअर येईल. मग त्यासाठी आता पुढे काय करतो लक्षात घ्या कंपोजचा वापर करूया इथं आणि B वर कंपोजला ठेवायचंय आणि C पर्यंत म्हणजे BC अंतर कंपोज मध्ये पकडायचंय. C पर्यंत पेन्सिल घेऊन आणि ही जी बेस लाईन आहे ना ही तिच्यावर मार्क करायचं आहे. हे C वर नेऊन इथं मार्क करायचं. लक्षात आलं असेल पहा तुमच्या. तर मी तिथं एक नाव देतो सपोज करा सपोज मी इथं नाव दिले P त्या या पॉइंटवर हे जे मार्क केलंय आपण. ठीक आहे पुन्हा परत तेच अंतर जे आता मी मोजलंय B आणि C मध्ये जे B आणि C व्हर्टेक्स मधलं जे अंतर कंपास मध्ये पकडलं तेच अंतर जसं आता मी P पॉइंट बनवला ना B वर ठेवून तसा आता P वर ठेवा आणि एक आर्क वरच्या दिशेला तयार करा आणि C वर ठेवा परत आणि त्या आर्कला क्रॉस बनवा अगोदरच्या म्हणजे एक पॉइंट बनवलाय. आपल्याला स्क्वेअर कंप्लीट करायचं आहे आपल्याला त्या दिशेनं. ठीक आहे तर हा जो पॉइंट असेल मी त्याला नाव समजून दिलं आता तुम्ही Q. तर आता हे PQ जोडून घ्यायचं आहे इथं आणि QC पण जोडून घ्यायचा आहे हे या पद्धतीने. हा जो इथं स्क्वेअर आपल्याला मिळाला आहे त्याची एक साइड आहे. आता हे काय एरिया त्याचा एरिया त्याने सांगितलं काय 15 यायला पाहिजे तर रूट 15 आहे. एरियाचा फॉर्म्युला काय एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे साइड स्क्वेअर. साइड काय आहे BC घ्या किंवा कोणती साइड घ्या सगळ्या सारख्याच होत्या. आपण BCलाच मोजून वापरले इथं आपण. सो त्याचा साइड रूट 15 आहे त्याचा स्क्वेअर. सो एरिया कायला इथं 15 म्हणून हा जो स्क्वेअर तयार झालाय हा एरिया 15 स्क्वेअर CM असलेला स्क्वेअर इथं आपण कन्स्ट्रक्शन केलंय. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या विद्यार्थी मित्रांना आपल्या परिसरातील इतर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.